बाबूराव 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 बाबूराव. हॅलो. सुस्वागतम. लोकमान्य टिळक वाचनालय बामणोली यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या 5व्या वर्धापन दिनानिमित्त 4थ्या व्याख्यानमालेमध्ये मी लोकमान्य टिळक वाचनालय बामणोली आणि देशपांडे परिवार यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. एक दर्जेदार कार्यक्रम देण्याचा प्रयत्न दरवेळी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून होत असतो आणि या व्याख्यानमालेतील दुसरं पुष्प आज या ठिकाणी अर्पण होतं आहे. मी बाबूराव बोलतोय, गप्पा व किस्से या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्या रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करतो. मान्य श्री यशवंत कुलकर्णी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांनी समोर यावं. तसंच श्री प्रदीप कुलकर्णी यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. मान्य श्री यशवंत कुलकर्णी यांचा सत्कार सतीश शिनकर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आपल्या सांगलीत जो ऑरेंज रेडिओ चालतो त्यावर मी बाबूराव बोलतोय हा एक स्किट आपल्यासमोर येते आणि त्यातील कलाकार या ठिकाणी आपल्यासमोर आज कार्यक्रम सादर करणार आहे. मी श्री किरण देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी प्रदीप कुलकर्णी यांचा सत्कार करावा. धन्यवाद किरणजी. चालूच करायचं. आता आपल्या आणि कार्यक्रमाच्या मध्ये फार वेळ न घेता मी कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद. नमस्कार. आज लोकमान्य टिळक वाचनालयाच्या व्याख्यानमालेमध्ये आपण एक आगळा वेगळा प्रयोग करणार आहोत. फ्रँक कॉलचा बादशाह ज्याला म्हणता येईल असा यशवंत कुलकर्णी हा आज आपल्याला समोर आहे. आपण बऱ्याच जणांनी त्यांचे कॉल ऐकलेले आहेत. फ्रँक कॉल जे करतात बाबूराव या नावानं करतात. ते पूर्वी बाबूभाई नावानं सुद्धा त्यांनी केलेले आहेत फ्रँक कॉल. आणि यशवंत कुलकर्णी हे लहानपणापासूनच कला क्षेत्राशी निगडीत आहेत आणि विनोद हा त्यांच्या अंगात लहानपणापासून भिनलेला आहे. कारण मी त्याला अगदी लहान असल्यापासून बघितलेला आहे. बालनाट्यामध्ये काम करतानासुद्धा त्या नाटकामध्ये काही विनोदी जागा शोधता येतील का हे दिग्दर्शक सोडून हा स्वतः विचार करायचा त्यावर. आणि त्या कल्पना एवढ्या अफलातून असायच्या आणि मुलांना तर एवढ्या आवडायच्या त्या कल्पना. तर असा हा यशवंत मोठा होत होत त्यानं अनेक नाटकातनं कामं केलेली आहेत. आणि नाटकातनं काम करता करता आकाशवाणीशी त्याचा संपर्क झाला आणि आकाशवाणीत काम करू लागला. त्यानंतर आकाशवाणीबरोबरच
खाजगी चॅनल चालू झाली, FM चॅनल, आणि त्या माध्यमातून तो आपलं कार्य करतच होता. पण बाबूराव आणि बाबूभाई हे संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा इव्हन महाराष्ट्राच्या बाहेरनं, म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, माझा मित्र एक अमेरिकेत राहतो, त्यानं मला ह्याचे जे क्लिप्स आहेत त्या पाठवून दिले ते, अरे हे ऐकून बघ जरा. आता माझा मित्र तर असल्यामुळे ह्याच्यात सगळ्या मी ऐकलेल्याच होत्या, पण एवढा प्रसिद्धीला गेलेला आहे तो. तर असा हा कलाकार यशवंत कुलकर्णी आपल्यासमोर आज आहे. तर गप्पा आणि किस्से याच्या माध्यमातून आपण पुढे जाणार आहोत. यशवंत, मला तुला पहिला प्रश्न विचारायचा की आकाशवाणी या माध्यमाशी तुझा संपर्क कसा काय झाला? खरं तर मगाशी तू जे म्हणालास की बालनाट्यापासून जी सुरुवात झालेली होती, त्यावेळेला आकाशवाणीशी संबंध येण्याचं कारण होतं की शाळांमधून आकाशवाणीचे कॉन्ट्रॅक्ट निघायचे आणि शाळेचा जो काही ग्रुप असेल, शाळेचे जे काही सांस्कृतिक विभागाचे जे काही ग्रुप असतील, त्या ग्रुपमधून एखादं नाटिका असेल, गाणी असतील, सुगम गायन असेल, समूहगीत असेल, अशा कार्यक्रमांना रेकॉर्डिंगसाठी आकाशवाणीत कॉन्ट्रॅक्ट मिळायचं आणि मग त्या शाळेकडून आम्ही रेकॉर्डिंगला जात होतो. त्यावेळेला रेकॉर्डिंगला गेल्यानंतर जे काही स्क्रिप्ट वगैरे शाळेच्या शिक्षकांच्याकडून लिहिलं जायचं, त्याच्यात मदत करणे आणि गॅदरिंगमधून मी भाग घेत असल्यामुळं तसा शिक्षकांच्या परिचयाचा झालो होतो. मग आकाशवाणीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही असेल त्यावेळेला मला बोलवून घ्यायचं की बाबा असं असं आहे आणि आपल्याला कॉन्ट्रॅक्टनं आपल्याला रेकॉर्डिंगला जायचं आहे. तर त्या काळी मला अजूनही लक्षात आहे, साधारण 6वी-7वीचं वय असेल त्यावेळेला झाडे बोलू लागली तर असं आमचं एक नाटिका होती. झाडं जर आपापली महती कशी सांगतील आपल्या तोंडी, अशी ती एक बालनाटिका होती. आणि त्यावेळेला मला थोडासा आवाज फुटण्याची जी काही एक प्रोसेस असते, तर तो काळ होता आणि 7वी-8वीच्या दरम्यान ते आवाज माझा थोडासा मोकळा झालेला होता. आवाज फुटणे हा प्रकार शिक्षकांना जाणवला आणि त्यात मला फळांचा राजा आंबाची भूमिका मिळाली आणि आंब्याची महती मी सांगितलेली. आणि तो आवाज रेडिओवरून जेव्हा प्रसारित झाला त्यावेळेला खूप चांगला आवाज तुझा रेडिओवर येतो असं मला पावती मिळाली सगळ्यांच्याकडून. आणि मग ते एक गोडी निर्माण झाली. ज्यावेळेला आपलं कौतुक होतं त्यावेळेला खरोखरच की बाबा आपल्याला एक संधी मिळाली आणि आपण तिचं काहीतरी केलं, अशी ती भावना असायची. मग गॅदरिंग असेल, मग असे एक दरवर्षी एक कॉन्ट्रॅक्ट मिळत जायचे आणि मग आकाशवाणीचे संबंध त्या लहानपणापासून अगदी आला. आणि मग नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला नाटकाचे जे काही ग्रुपमध्ये मी सहभागी होत गेलो, आपले उदय गोडबोले सर असतील किंवा BN चौगुले सर असतील, आमचे गुरु, ज्यांनी मला सांगली हायस्कूलच्या त्या बालनाट्यामधून या क्षेत्रामध्ये आणलं आणि ह्या सगळ्या लोकांचा परिचय माझा झाला त्यावेळेला. आणि त्या परिचयातून नाटकाची गोडी निर्माण झाली आणि मग त्या ग्रुपमधलेच रेडिओमध्ये काम करणारे काही लोक होते आपल्या नाटकाच्या ग्रुपमधलेच, त्यामुळं आकाशवाणीमध्ये जाणं मला सुसह्य झालं, सोपं झालं त्यावेळेला. आणि त्यामुळं मी युवावाणी म्हणा किंवा असे काही प्रोग्रॅम असतात आकाशवाणीसाठी, हंगामी निवेदक म्हणून एक प्रकार असतो की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळतं कॉलेजमध्ये असतानासुद्धा की तुमच्या आवाजाच्या चाचणी घेऊन त्यात तुम्हाला सहभागी होता येतं. अशा स्वरूपाचा तो एक चंचू प्रवेश माझा आकाशवाणीमध्ये झाला त्यावेळेला. आणि मग त्या ड्रामा ऑडिशनची एक परीक्षा दिली आकाशवाणीची, आवाजाची चाचणी दिली. अशा 2-3 पातळ्या पूर्ण करून मला आकाशवाणीमध्ये सहभागी होता आला आणि मग मला तिथं काम करण्याची संधी कॉलेजमध्ये असल्यापासूनच मिळाली. आताच्यासारखे मीडिया खूप नव्हते त्यावेळेला, रेडिओला खूप महत्त्व होतं. सकाळी प्रत्येकाच्या घरात रेडिओ आवर्जून लावला जायचा. 7च्या बातम्या असतील, त्यानंतरची काही सुगम गीतं, भावगीतं असतील, ही अजूनही काही लोक ऐकत असतात आकाशवाणीवरून. तर हा तो काळ होता आणि त्यामध्ये आपला कुठंतरी सहभाग आहे, आपल्याला तिथं जायला मिळतं, ह्याचा एक खूप अभिमान होता. आणि मग कॉलेजमध्ये असतानाच असं काही तिथं करता येते का, मग आपल्याला त्या काही विभागामध्ये कॉलेजच्या आवारातून म्हणून युवकांसाठीचा एक वेगळा प्रोग्राम होता. तर असे काही मी स्क्रिप्टिंग त्यावेळेला प्रदीप सरही त्यावेळेला तिथं आकाशवाणीमध्ये होते, म्हणजे आमचे सिनियर म्हणून ते काम बघत होते हंगामी निवेदकांचं. तर त्यावेळेला कॉलेजच्या आवारातूनच्या मी काही संहिता लिहून देत होतो आकाशवाणीसाठी आणि त्यावेळेला मला त्याचं मानधन मिळायचं. आकाशवाणीकडून चेक यायचा. तो पहिला चेक माझा 75 रुपयाचा आलेला होता
आणि इतका आनंद झाला होता मला त्या काळी की बाबा केंद्र सरकारचं ऑल इंडिया रेडिओकडून आपल्याला शासनाकडून 75 रुपयाचं मानधन मिळालं आणि कॉलेजमध्ये असताना. म्हणजे तो एक म्हणजे किती रुपये हा भाग नव्हता, पण एक अभिमान होता की बाबा मग त्या चेकची मी झेरॉक्स करून ठेवलेली होती. आणि अशा तऱ्हेनं मग आकाशवाणीमध्ये काम सुरू झालं. आणि मग जसं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, कारण आकाशवाणीमध्ये हंगामी निवेदकाची परीक्षा देण्यासाठी तुम्ही पदवीधर असणं गरजेचं असतं, तर त्यानंतर मला तिथं प्रवेश मिळाला आणि मग मी हंगामी निवेदक म्हणून कॉन्ट्रॅक्ट मला मिळू लागले रेग्युलर. आणि महिन्याला 6 प्रोग्रॅम आम्ही तिथं करत होतो. आणि ती गोडी निर्माण झाली, कामाचं कौतुक होत गेलं. आणि मग त्यामध्ये कुठलाच भाग आम्ही असा सोडला नाही. आमचा जो ग्रुप होता सगळा, तो सगळा म्हणजे स्क्रिप्ट लिहिण्यापासून रेकॉर्डिंग करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी, आवाज तर होताच, पण ह्या बाकीच्या म्हणजे मल्टीटास्किंग जो प्रकार आकाशवाणीमध्ये म्हटलं जायचं, तो आम्ही तिथं आत्मसात केला. आणि सगळ्या त्या क्षेत्रामध्ये आम्ही मुसाफिरी केली आणि त्याचा फायदा नंतर आम्हाला खूप झाला. तो त्यावेळेला आम्ही ह्या फायद्यासाठी म्हणून या गोष्टी करत नव्हतोच, एक आवड आणि त्याची गोडी निर्माण झालेली होती. आणि ते जे काही बीज लावलेलं होतं त्याचं आम्हाला फळ नंतर खूप मोठं मिळालं FM च्या माध्यमातून. तो काळ जावा लागला बराच मध्यंतरी, पण त्याचा खूप फायदा झाला आकाशवाणीचा असं मला वाटतं. आणि आकाशवाणी आपली म्हणजे काय म्हणतो आपण, आई आहे. अजून मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की आकाशवाणीचे संस्कार आहेत, भाषेचे संस्कार आहेत, बोलण्याचे संस्कार आहेत, शुद्ध अशुद्ध काय असतं, प्रमाण भाषा म्हणजे काय, त्यानंतर तुमची बोलीभाषा म्हणजे काय, ह्या सगळ्यातला फरक हे तिथं बाळकडू मला मिळत गेलं. आणि अगदी सोप्या पद्धतीनं आम्हाला ते मिळत गेलं. आमचे जे काही काम करणारे तिथं मोठे मोठे लोक होते, ते इतके मोठे होते की आम्हाला त्यावेळेला त्यांनी कधीही जाणवून दिलं नाही. अशा लोकांच्याबरोबर काम करायला मिळालं. आणि त्यामध्ये तुम्हाला नावं सांगितल्यानंतर आश्चर्य वाटेल, आता ते नाही आहेत आपल्यात, वामन काळे, स्वर्गीय वामन काळे सर, त्यांचं खूप मार्गदर्शन आम्हाला लाभत होतं. त्यानंतर दत्ता सरदेशमुख सर, शैला सरदेशमुख, चित्रा हंसनाळकर, नीना मेस्त्री नाईक, या सगळ्यांच्या तिथं जी काय काम चालायचं त्यांचं, ते बघत बघत आम्ही शिकत गेलो. आणि इतक्या इझिली आम्हाला ते शिकायला मिळालं. ते आत्ता आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट वाटते की त्यांनी किती सहजपणे आपल्याला हे शिकवलं आणि त्याचा आत्ता उपयोग होतो आहे आम्हाला त्या गोष्टींचा. आकाशवाणीमध्ये आम्ही दोघंही काम करत असताना आम्ही हंगामी होतो, पण त्या काळातले परमनंट लोक जी होती त्यांनी कधीही आम्हाला असे वागणूक दिली नाही की हे तुम्ही कॅज्युअल आहात, तुम्ही आमच्या बरोबरीच नाही, आम्ही परमनंट आहोत, असं कधीही वागणूक दिली नाही. उलट आम्ही चुकलो तर शिकवायचे. आता माझा पहिला कार्यक्रम आणि युववाणीचा, तर त्यामध्ये मी बोलता बोलता हे वाटलं, नियम आणि अटी खालीलप्रमाणे म्हटलं. मग ते सरांनी मला बोलवलं नंतर, म्हटलं अरे काल कार्यक्रम केलास तू आणि त्यात तू नियम आणि अटी खालीलप्रमाणे म्हणालास. लोक रेडिओ ऐकत असतात रे, तू दिसत नसतोस त्यांना. खालीलप्रमाणे म्हणजे काही रेडिओच्या खाली वाकून बघायचं का, त्यांनी म्हटले याप्रमाणे असं म्हणायचं. अशा ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी आम्हाला शिकवल्या त्यांच्याकडनं. आणि पुढच्या आयुष्यात आम्हाला दोघांनाही त्याचा फायदा झाला. मी साऊंड इंजिनियर म्हणून मला तिथल्या केलेल्या कामाचा फायदा झाला. आणि यशवंतला आता तो जो बाबूराव असेल किंवा बाकी FM ला आता ऑरेंजचा तो पश्चिम महाराष्ट्राचा हेड आहे ऑरेंज रेडिओचा, तर इथपर्यंत त्यांनी मदळ मारलेले. अगदी खरं आहे. प्रदीप म्हणाला तसं की हे जे काही आत्ता त्यांनी किस्सा सांगितला तसा माझ्या बाबतीतही झालेला होता. दत्ता सरदेशमुख त्यावेळेला ड्युटीवर होते आणि आम्ही ज्या वेळेला आत प्रोग्रॅम दिला आणि त्यानंतर तो त्यांनी ऐकायचा असतो आणि त्या प्रोग्रॅमबद्दलचे मार्किंग करून वरती पाठवायचं असतं. म्हणजे खूप स्ट्रिक्ट तिथं नियमावली असते. दुसऱ्या दिवशी जर काही चुका झाल्या असेल तर दुसऱ्या दिवशी त्याच्यावर मीटिंगमध्ये चर्चा होते की ह्या निवेदकानं ही चूक केलेली आहे, तर त्याच्यावर काही ॲक्शन घेणार आहात का, अशा संदर्भातले मीटिंगमध्ये चर्चा होत होती. आत्ताच्या ह्याच्यात आपण जे बघत असतो मोस्टली आता रीलमध्ये तर काही कुठला हेच राहिलेला नाही आहे, त्याला ना सेन्सॉर आहे ना भाषेचं कुठलं हे राहिलेलं आहे. पण आकाशवाणीमध्ये किंवा आता FM सुद्धा जे काही भाषेबद्दल प्रमाण भाषा, बोलीभाषा असे वाद चालू असते. हे काय चुकीचं आहे असा एक प्रवाद असतो लोकांचा. तर त्या काळी तसं नव्हतं. त्या काळी असं होतं की तुम्ही चांगलंच आणि शुद्ध आणि व्यवस्थितच बोलायला पाहिजे रेडिओवरून बोलताना, कारण तुम्ही
ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणीचे तुम्ही आवाज असता त्यावेळेला तुम्ही म्हणजे आकाशवाणी असता, तर तुम्हाला चांगलंच बोलायला हवं. आणि मी जेव्हा तो कार्यक्रम दिला आणि त्यांना एका गायिकेचं रागाबद्दलचं मला बोलायचं होतं आणि मी अनाऊन्समेंट दिली रेडिओवरून की राग मालकंस म्हणून मी सांगितलं आणि तिचं नाव सांगून ऐकूया राग मालकंस असं बोलून मी बाहेर आलो. मला सरदेशमुख सरांनी बोलवलं. आत्ता तू काय बोललास म्हटलं मी घाबरलो. म्हटलं काय आता काय चुकलं आपलं नेमकं, स्क्रिप्ट तर लिहिलेलं होतं. म्हटलं सर असं हे वाचलेलं आहे. तर हां मग तू काय बोललास पुढं. म्हटलं हे असं तिचं नाव सांगितलं. हां नावाच्या पुढं काय ऐकूया राग मालकंस म्हणून सांगितलं. तर ते थांब म्हटले. हे मालकंस नाही ते मालकंस असं बोलायचं आहे ते. तर त्या रागाचं नावसुद्धा तुम्ही त्यातला काना मात्रा जे काय आहे ते तुम्ही व्यवस्थितच बोलायला पाहिजे. हे ते गणित आहे आकाशवाणीचं आणि त्यामध्ये आपण चुकायला नाही पाहिजे. म्हणजे त्यावेळेला डोक्यात कुठंतरी बसलं की नाही बाबा आपण प्रत्येक शब्द लिहून जरी घेतला असेल तर तो उच्चारायचा कसा, शुद्ध अशुद्धचं भान आपण कसं ठेवलं पाहिजे हे तिथं शिकायला मिळालं. नक्कीच त्याचा फायदा होतो आहे आज. आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं असं होतं की आम्ही आता नॉर्मल निवेदन कसं करतो की आता ऐकूया अमुक अमुक चित्रपटातलं अमुक अमुक गाणं, असं प्लेन आम्ही अनाऊन्समेंट करायचो. पण सरदेशमुख सर त्या काळात अनाऊन्समेंट करताना त्याची मजा लुटायची. म्हणजे आपल्या निवेदनाच्या किंवा आपल्या कामाची मजा कशी घ्यायची हे तिथल्या लोकांकडनं आम्हाला शिकायला मिळालं. काय होतं, चित्रपटातलं गाणं होतं पण त्यांनी अनाऊन्स करताना कसं केलं बघा. चित्रपट होता बायानो नवरे सांभाळा, या चित्रपटातलं आपण एक गीत ऐकूया. तर त्यांनी सांगितलं आता ऐकूया बायानो नवरे सांभाळा. म्हणजे त्यात व्हेरिएशन द्यायची. हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. तुझे असे काही आकाशवाणीतले किस्से आहेत का रे, विनोदी किस्से? किस्से तर भरपूर आहेत. आकाशवाणीतले असे म्हणता येणार नाहीत, पण ज्यावेळेला रेडिओशी संबंध आला त्यावेळेला रेडिओमधून अशा प्रकारचे भरपूर अनुभव आले. ज्यावेळेला बाबूराव करायचं ठरलं त्याच्या आधी असं झालेलं होतं की ज्यावेळेला आकाशवाणीतून आम्ही बाहेर पडून FM चॅनल्स ज्यावेळेला सुरू झाले 2007 सालचा काळ होता तो. तर त्यावेळेला FMमध्ये कोल्हापूरला चॅनल सुरू झालेले होते आणि सांगलीमधून कोल्हापूरला जावं लागत होतं. मग सुरुवात झाली त्यावेळेला एकदम बूम झालं ते FMचं, कारण दुसरी कुठली माध्यमं नव्हती आणि मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या FM हेच एक करमणुकीचं साधन होतं. स्मार्टफोन नव्हते किंवा आत्तासारखे बाकीचे फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा वगैरे असं काहीच नव्हतं. तर त्यामुळं त्याची एक क्रेज निर्माण झाली आणि आपल्या भागातलं आपलं एक चॅनल FM चॅनल आलेलं आहे. पूर्वी ते पुण्या मुंबई मेट्रो सिटीजमध्ये ऐकलं जायचं मोठ्या प्रमाणात, पण ज्यावेळेला आपल्या भागात आलं त्यावेळेला आपल्या भागातल्या लोकांनी खूप उचलून धरलं ते. आणि त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेला आम्ही त्या पहिल्यापासून त्या प्रोसेसमध्ये होतो FM लॉन्चिंगच्या, म्हणजे ज्यावेळेला FMची सुरुवात म्हणजे ऑन एअर जेव्हा रेडिओवरून ऐकायला सुरुवात झाली त्याच्या आधी 6-7 महिने आम्ही त्याच्यावरती काम करत होतो. तर त्यावेळेला कसे प्रोग्राम असायला हवेत ह्याच्यावर बराचसा खलचिखल झालेला होता. मला आठवतं की त्यावेळेला आकाशवाणीसारखा पॅटर्न घ्यायचा का, की फक्त एंटरटेनमेंट गाणीच ऐकवायची का, कशा प्रकारे करायचं. मला आठवते आपले मंदार खरेंचा एक स्टुडिओ होता कोल्हापूरमध्ये, तो आमच्या त्या टोमॅटो FMनी हायर केलेला होता. तिथं आमचे रेकॉर्डिंग्स होऊन त्याच्यावर प्रॅक्टिस केली जात होती. आणि ती प्रॅक्टिस करत असताना आम्हाला असं जाणवत होतं की नाही FMचा पॅटर्न वेगळा आहे, हे फक्त आकाशवाणीसारखं आहे. आपल्याला पुण्या मुंबईला जसे FM चॅनल्स चालतात तशा धर्तीवर आपल्याला FM चॅनल चालवायचे आहेत. मग त्यावेळेला आम्ही जे रेकॉर्डिंग केलेले होते सगळे ट्रायलसाठी आम्ही घेतलेले होते, ते सगळे वाया गेले. वाया म्हणजे ते ऑन एअर नाही जाऊ शकले. आम्हाला खूप शिकायला मिळालं त्याच्यामधून. म्हणजे एखाद्याची मुलाखत घेणं असेल, त्यावेळेला कोल्हापुरात भरपूर सेलिब्रिटी येत होते, त्यांची मुलाखत घेणं, त्यानंतर बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथली OB ज्याला आकाशवाणीच्या भाषेत म्हणतो, आउटडोअर ब्रॉडकास्ट ज्याला म्हणतो, तर अशा प्रकारचे रेकॉर्डिंग्स करायला मिळणं वगैरे हे खूप शिकायला मिळालं. पण ज्यावेळेला लॉन्चिंग झालं टोमॅटोचं त्यावेळेला तो मेट्रो सिटीजमधलाच पॅटर्न राबवला गेला. पण तो राबवत असताना तो आपल्या भागातल्या लोकांना कसा आवडेल, आपल्या भागातले लोक कसे जास्तीत जास्त त्याच्याकडे आकर्षित होतील हा हेतू ठेवून मराठी गाण्यांची संख्या जास्त, आपली बोलीभाषा असणारे, ग्रामीण भागाला कॅच करतील असे प्रोग्रॅम त्याच्यात डिझाईन केले गेले. तर अशा स्वरूपाचा सगळा तो पॅटर्न रेडिओवरून प्ले होत गेला. आणि मग
त्यावेळेला आम्हाला एक मुंबईचेच एक दिल्लीला काम केलेले होते. मुंबईमध्ये त्यांनी बिग FM नावाच्या चॅनलमध्ये काम केलेलं होतं बरेच वर्ष. ते आम्हाला ट्रेनिंगसाठी आलेले होते. तर त्यांचा एकच त्यांची धारणा होती की ते म्हणते तुम्ही कुठल्याही भागात बसून काम करा. त्यांचं व्हिजन खूप क्लिअर होतं. तरुण माणूसच होता, पण त्यांचं व्हिजन असं होतं की थिंक ग्लोबल ॲक्ट लोकल. म्हणजे तुम्ही ग्लोबली विचार करा, पण तोच विचार ॲक्ट करताना तुम्ही लोकली ॲक्ट करा, जेणेकरून तुमच्या भागातल्या लोकांना ते अपील होईल. म्हणजे एखादी मोठी घटना नॅशनल लेवलला झालेली आहे, इंटरनॅशनल लेवलला घटना घडलेली आहे, ती तुमच्या भाषेत तुमच्या ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना ऐकायला कशी आवडेल, कशी ती एंटरटेनिंग होईल, ह्याच्यावर जास्ती भर द्या. आणि तसे प्रोग्रॅम आम्ही डिझाईन केले आणि ते सक्सेस झाले. त्यावेळेला बरेचसे कॉम्पिटिशनसाठी काही स्टेशन्स कोल्हापुरात लॉन्च झालेले होते, पण टोमॅटो फमनी त्यावेळेला सगळ्यांना मागं टाकून एक स्वतःचा एक चाहता रसिक वर्ग सुरुवात केला. आणि ते आम्हाला ट्रेनिंग द्यायला जे आलेले होते त्यांचं नाव अर्जुन पाडळे, प्रॉपर कोल्हापूरचे होते ते, पण बरेच वर्ष त्यांनी पुण्या मुंबईला दिल्लीला काम केलेलं होतं. म्हणजे हे जे आहे, हे जे व्हिजन आहे ते कुठंतरी क्लिअर होत गेलं. आणि अशा त्या FM प्रवेश झाल्यानंतर मग आम्हाला कुठलीच मर्यादा राहिली नाही. आम्ही मग स्क्रिप्टिंग करायचो, वेगवेगळ्या आवाजातले रेकॉर्डिंग्स करायचो. मग असं नको तसं नको, खल चिखल खूप व्हायचा त्याच्यावरती. मग त्याच्यातून वाद व्हायचे, नाही मला असंच पाहिजे, नाही तू असंच घे, ह्याच्यावरून खूप व्हायचं. पण सगळं चांगलं काहीतरी एखादं प्रॉडक्ट निर्माण व्हावं ह्याच्यासाठी तो वाद असायचा. आणि त्यातून जे आउटपुट मिळायचं ते खरोखर लोकांपर्यंत खूप आवडीनं लोक ऐकायचे आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते पोचायचं. म्हणजे एखादी स्त्री घरामध्ये स्वयंपाक करते तर ती वेगवेगळे मसाले पदार्थ टाकून ती शिजवते सगळं, आणि ज्यावेळेला आपल्या ताटात तो पदार्थ येतो त्यावेळेला त्याची जी चव चांगली लागते असं ते व्हायचं. पण त्याच्या आधीची जी काही सर्कस असायची ती खूप अवघड असायची. म्हणजे आम्हाला त्या लॉन्चिंगच्या वेळेला तर आम्ही रात्र नाही दिवस नाही, आम्ही कंटिन्युअस त्याच्यामध्ये वाहून घेतलेलं होतं आणि त्याचं फळ आम्हाला नक्कीच मिळालं. आणि लॉन्चिंग झाल्यानंतर खूप चांगलं त्याच्यातून रिप्लाय आले. कमर्शियल स्टेशन स्टँड झाल्यामुळं त्याला जो काही जाहिरातीमधून प्रतिसाद मिळायला हवा तो मिळत गेला. आणि 2008च्या दरम्यान बाबूराव ही संकल्पना डिझाईन केली. आता मी त्या मुद्द्याकडेच येणार होतो की बाबूराव ही संकल्पना कशी सुचली तुला? खरं तर स्पॉन्टेनियस बोलण्याचा आकाशवाणीमध्ये संस्कार झालेलेच होते. कारण युवावाणी नावाचा एक कार्यक्रम आकाशवाणीमध्ये मी जवळपास 400-500 त्याचे कार्यक्रम केलेले होते 5-7 वर्षामध्ये. तर त्यावेळेला त्या कार्यक्रमाचं असं होतं की तुम्ही गाण्यांची फरमाईश ऐकायची, म्हणजे लोकांच्याकडून विचारायची आणि ती गाणी लोकांना ऐकवायची. त्यासाठी मध्ये 2 दिवसाचा एडिटिंगचा काळ जायचा आणि मग आम्ही लोकांपर्यंत ती गाणी पोचवायचो आणि त्यांच्या आवाजात तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडतं, मग हेच गाणं का. पण आम्हाला आकाशवाणीच्या मर्यादा होत्या, त्या लोकांना हर्ट करून चालत नव्हतं. ज्याचा फोन कॉल येईल त्याला खूप चांगल्या पद्धतीनं बोलून आम्हाला तो कार्यक्रम हॅलो तरंग नावाचा आम्हाला लोकांपर्यंत पोचवता येत होता. पण बाबूरावच्या वेळेला काय झालं की माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की बाबा लोकांचा इंटरेस्ट कशात असतो, स्पेशली मराठी माणसात, की 2 माणसं भांडतायत, 2 माणसं बोलतायत, तर तिसऱ्या माणसाचा इंटरेस्ट तो जाऊन काय चाललेलं आहे हे ऐकण्यात असतो. रस्त्यावरही तुम्ही कुठेही जाऊन बघा की 2 माणसं जर भांडत असतील तर गर्दी जमते. ती गर्दी जमते म्हणजे ती भांडणं सोडवण्यासाठी गर्दी जमलेली नसते. कशावरून भांडण झालेलं आहे, काय झालं, मग तिसऱ्याला विचारतो काय झालं, ते चढलेला असतो त्या दोघांनाही, ते आपले भांडत असतात, मग हे बरोबर नाही हे चुकीचं नाही, असं ते लोक सगळे इन्व्हॉल्व होतात त्याच्यामध्ये आणि त्या भांडणाचा एक करमणूक म्हणून बघतात त्या भांडणाकडं. ही जी मानसिकता आहे ती कुठंतरी डोक्यात आली आणि म्हटलं फोन हे आपल्याकडं प्रभावी माध्यम आहे. फोनवरून जर असं आपण लोकांशी बोललो विनोदी पद्धतीनं आणि तेच जर आपण संवाद लोकांना ऐकवला तर तो काहीतरी त्याच्यातून चांगलं विनोदी निर्माण होईल असं डोक्यात आलं. आणि मग आम्ही एक प्रयोग म्हणून एक ट्रायलसाठी असे कॉल रेकॉर्ड केले गेले त्यावेळेला आणि ते आमच्या CEO जे होते टोमॅटो FMमधले त्यांना आम्ही ते ऐकवलं आणि त्यांना ते खूप आवडलं. ते म्हणाले अरे मस्त आहे हे, फक्त म्हटले कोल्हापूरचं पब्लिक ऐकतंय, असं चेष्टा केलेली वगैरे लोकांना आवडणार नाही. त्यामुळं त्यांची कल्पना ही होती की तुझा कॉल झाल्यानंतर थांबव आणि त्यांना परत कॉल लावून
रेग्युलर गुस्ताखी माफ असा शब्द त्यांनीच काढला होता. त्याला सॉरी म्हण आणि असं मी FM मधून बोलतोय टोमॅटोमधून आणि माफ करा वगैरे. मग त्या माणसाला जो काही आनंद व्हायला तो रिझल्ट तुम्हाला माहितीच आहे. नंतर खूप ते प्रसिद्ध झालं की चिडलेला माणूस नंतर कशी प्रतिक्रिया देतो हेही लोकांना ऐकायला आवडत होतं त्यावेळेला आणि तेही लोकांनी एन्जॉय केलं. तर अशा पद्धतीनं ते आम्ही खूप त्याच्यावरती जवळजवळ 2-3 महिने वेगळे कॉल रेकॉर्ड करून त्याच्यावर प्रयोग केले आणि मग ते कुठंतरी सापडत गेलं त्यातला विनोद. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं श्रेय सगळं मराठी भाषेला जातं आपल्या. कारण मराठी भाषा बोलेल तशी बोलता येते, वाकवेल तशी वागते, वळेल तशी वळते, हे जे काही आपण म्हणतो मराठी भाषेबद्दल, तर त्याचा उपयोग तिथं खूप झाला. आपण द्वयार्थी विनोद म्हणतो ते मराठीमध्ये. आपले जे काही आदरणीय दादा कोंडके आहेत वगैरे ह्यांचे सिनेमे लहानपणापासून खूप बघितलेले होते. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे आपण खूप बघितलेले होते. शरद तळवळकर, राजा गोसावी यांनी विनोदाची एक वेगळी स्वतःची स्टाईल केलेली होती. लहानपणापासून नाटकं केल्यामुळं बबन प्रभू, चिवी जोशी ह्यांची आपण मालिका त्यावेळेला टी व्हीवर लागत होत्या, त्या खूप एन्जॉय केलेल्या होत्या. म्हणजे विनोदाचा कुठंतरी एक चांगला उपयोग होतो या सगळ्या करमणुकीच्या माध्यमामध्ये हे जाणवलं आणि तो त्या पुरेपूर त्या मराठी भाषेच्या माध्यमातून रेडिओमधून आम्ही बाबूराव तो असा लोकांपर्यंत पोचला आणि लोकांनी तो स्वीकारला. मग बाबूराव सादर करायचा, कारण बाबूराव हे गाणं त्यावेळी फेमस होतं. मग सुरुवातीला विरोध झाला का याला काही? हां, विरोध म्हणजे काय झालं, आता FM चालू झाल्यानंतर ॲक्च्युली ते कॉर्पोरेट रेडिओ स्टेशन होतं. रोजच्या रोज मीटिंग घेणं, जे काही प्रोग्राम लोकांनी डिझाईन केलेले आहेत, कुणी नवीन काहीतरी लिहिलेलं असतं, कुणी काहीतरी रेकॉर्डिंग केलेलं असतं, त्या सगळ्यावरती चर्चा, काहीतरी असं झालं तसं झालं, असं नको असं व्हायचं. मग बाबूरावची जेव्हा कन्सेप्ट मीटिंगमध्ये मांडली गेली त्यावेळेला बऱ्याच जणांचे चेहरे मोठे झाले, डोळे मोठे झाले बऱ्याच जणांचे की अरे नाही, हे आपल्या भागात हे नाही चालणार, हे नाव जरा थोडंसं द्वयार्थी आहे आणि नाही ऐकणार लोक, हे अशी मतांतरं बरीचशी झाली त्याच्यामध्ये. पण एक होतं आमचे जे काही प्रोग्रॅमिंग हेड होते त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे काय करताय ना ते तुम्ही प्रयत्न करून लोकांपर्यंत ऐकवायचं. जर लोकांना आवडलं नाही तर ते आपोआप लोक स्वीकारणार नाहीत आणि ते बंद होऊन जाईल. पण तुमच्या डोक्यात संकल्पना आलेली आहे तर ती तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवू नका, तुम्ही लोकांपर्यंत पोचवा ती आणि त्यातनं काय रिझल्ट काय येतो त्याच्यावर आपण ठरवूया. म्हणून ट्रायलसाठी ते आपण चालू केलं आणि ते खरोखर लोकांना आवडायला लागलं. म्हणजे त्यावेळेला परिस्थिती अशी झाली होती की FM चेहरा तर दिसत नव्हता, नाव तर बाबूराव येते, पण नेमका आवाज आहे कोणाचा, हा माणूस कोण आहे नेमका. मग त्यावेळेला बरेचसे किस्से असे बाहेर फिरत होते की नाही हा पुण्या मुंबईचा कोणीतरी आहे, हा कोल्हापुरी स्टाईलमध्ये बोलतोय आणि तो आवाज काढून मराठी भाषेवर हे करतोय वगैरे, हा इथला नाहीच आहे, हे टोमॅटोवाल्यांनी मुंबईवरून करून घेतलेलं आहे रेकॉर्डिंग आणि मग ते इथं लावतात वगैरे. अशा चर्चा होत गेल्या आणि ते लोकांच्या पर्यंत FMच्या माध्यमातून पोचलं. मोबाईलमध्ये त्यावेळेला बहुतांशी FM ऐकलं जात होतं, त्यामुळं लोकांपर्यंत खूप इझिली ते पोचलं गेलं आणि त्याची फ्रिक्वेन्सीही आम्ही शेड्यूल अशी भरपूर केलेली होती की दिवसभरामध्ये दर तासाला 1.5 तासाला ते प्ले होईल आणि लोकांपर्यंत ते पोचेल, अशा स्वरूपाचं आम्ही त्याचं ते डिझाईन केलं होतं आणि ते आवडलं. पण तो विरोध जे तुम्ही म्हणालात की विरोध असा डायरेक्टली विरोध झाला नाही, पण सुरुवातीला त्या नावावरून लोकांनी हे केलं. माझ्या काही कॉल्सवर पण टीका झाली की डबल मिनिंग कॉल आहेत, पण तेही लोकांनी हे बघा कसं असतं, प्रत्येकाचा एक चाहता वर्ग असतो. आपण प्रत्येक वेळी सगळ्यांना हॅपी नाही करू शकत. काही ज्यांना कोणाला आवडतं, काही जणांना ते आवडत नाही, काही जणांना आवडतं, काही जणांना नाही. अशा संमिश्र प्रतिक्रिया पण बऱ्याचशा बाबतीत आलेल्या होत्या. पण जे कोणी ऐकत होतं ते मनापासून ऐकत होतं आणि प्रतिक्रिया देत होतं, त्यामुळे त्यांच्याही प्रतिक्रिया आम्ही स्वीकारल्या. त्यातूनही चांगले काहीतरी नवीन मार्ग काढत गेलो आणि पुन्हा वेगळे कॉल घेत गेलो आणि अजूनपर्यंत त्याची क्रेज टिकून आहे. अजूनही लोक ऐकतात आवर्जून आणि स्वतःहून सांगतात, त्याचा आनंद आहे वेगळा. आपण बघितलं असेल याचे बाबूराव म्हणून जे बुलेटचा असेल किंवा अभ्यंकर शूज कोल्हापूरवाले असेल, कोल्हापूरच्या एक डबा पुरवणाऱ्या बाई आहेत, हे कॉल खूप फेमस झाले. खूप म्हणजे अगदीच तो बुलेटचा तर एवढा फेमस झाला की चिकाटी जी दाखवलीस तू त्या कॉलमध्ये
की त्या माणसाला शेवटपर्यंत कसं हे करता येईल, तो वैतागला पाहिजे, यासाठी जे प्रयत्न करतो तू, यासाठी काही वेगळा अभ्यास केला होतास का, काही हे केला होतास का त्यासाठी? नाही, अभ्यास नाही म्हणता येणार त्याला, पण एक डोक्यामध्ये कन्सेप्ट ठेवून बोललं जायचं. कारण आपण त्या काळी पत्र मागवत होतो लोकांच्याकडून की बाबा एखाद्याला कॉल लावायचा असेल तर त्याचे निगेटिव्ह पॉईंट काहीतरी तुम्ही सांगा, की जेणेकरून तो माणूस कशावरून चिडतो, राग कशावरून येतो त्या माणसाला, तर त्याच्या व्यवसायाबद्दल, त्याच्या घरगुती एखाद्या गोष्टीबद्दल असे आम्ही पत्रातून ते मागवत होतो. आणि मग तो धागा पकडून त्या माणसाला त्रास देत होतो. आणि मग त्याला स्क्रिप्टिंग हा प्रकार नसल्यामुळं हजरजबाबीपणा हे एकच हत्यार होतं आपल्याकडं, आणि ते वापरलं गेले की त्या आता बुलेटवाल्याचा विषय तुम्ही निघाला तर ज्यांनी नंबर दिलेला होता त्यांनी फक्त एवढंच सांगितलेलं की ह्याचं बुलेटवर अत्यंत प्रेम आहे आणि बुलेटबलला काही बोललं त्याच्या तर त्याला राग येतो, एवढंच फक्त त्यांनी सांगितलेलं होतं. मग बुलेटवरूनच आपण त्याला प्रश्न विचारूया एवढंच कॉल लावताना डोक्यात होतं. आणि ज्या वेळेला तो कॉल ऑन एअर गेला तर त्यावेळेला खूपच प्रसिद्ध झाला तो, आणि मलाही त्याची कल्पना नव्हती. म्हणजे आत्ता आपण म्हणतो की माझे 1,00,000 फॉलोअर्स गेले, 1,00,000 सबस्क्रायबर झाले वगैरे, आत्ताच्या ह्याच्यात मुलं अगदी कौतुकानं त्याचा लगेच व्हिडिओ करतात, त्याची पोस्ट टाकतात, पोस्टर करून टाकतात की 1,00,000 हे झाले. पण त्या काळामध्ये जवळपास सुरुवातीला कोणीतरी ते यूट्यूबवर सुरू झाल्यानंतर तो कॉल टाकलेला, ज्या वेळेला यूट्यूब सुरू झालेलं होतं, बाकी ही माध्यमं नव्हती, त्यावेळेला 4,00,000 लोकांनी तो कॉल ऐकला गेलेला होता, म्हणजे अधिकृत यूट्यूबवरचा. बाकी तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो प्रसिद्ध झालाच. ज्यावेळेला व्हॉट्सअप आलं त्यावेळेला व्हॉट्सअपवर तो कॉल रेकॉर्ड करून लोकांनी सगळ्यांना पाठवायला सुरुवात केली. आणि तिथून खरं व्हायरल होणं जो प्रकार आहे तो स्मार्टफोन आल्यानंतर खूप झाला. त्यावेळेला म्हटलं जायचं की आता स्मार्टफोन आला आहे, आता रेडिओचं कोण ऐकणार. तर खऱ्या अर्थानं मला बाबूरावसाठी म्हणाल तर या सोशल मीडियाचा आणि या व्हॉट्सअपचा वगैरे खूप त्याचा फायदा झाला मला. आणि तो तुम्ही मगाशी जसं म्हणालात की अमेरिकेमध्ये आणि हे, तर तिकडंपर्यंत तो कॉल पोचण्याची संधी त्या निमित्तानं मिळाली. आणि अमेरिकेमध्ये माझे मित्र आहेत काही, तर त्यांनी एक तिथं ग्रुप तयार केलेला आहे आणि ते त्या ग्रुपवरती महाराष्ट्रातल्या लोकांचे, त्यांच्या नातेवाईकांचे नंबर्स देतात आणि ह्यांना कॉल लावा आणि त्याचं रेकॉर्डिंग झालं की आम्हाला पाठवा, आम्ही अमेरिकेत महाराष्ट्र मंडळामध्ये ते आम्ही ऐकणार आहोत, आम्ही तिथं तो व्हायरल करतो कॉल. असं ते साता समुद्रापार जे म्हणालात तुम्ही, तर अशा पद्धतीनं ते पोचायची संधी मिळाली बाबूरावला. आता नुकतीच नागपंचमी होऊन गेली आहे, तर नागपंचमीच्या नुकता ताजा एक त्यांनी फ्रँक कॉल केलेला होता, त्याची एक झलक आपण ऐकूया. हा सुहास बोलतोय. हा बोला. ते तुम्ही सर्पमित्र आहे ना? हा. मग तुम्ही असं येता काय कार्यक्रम करायला? हा येतो ना. कार्यक्रम म्हणजे तुम्ही प्रेझेंट करू शकता? कॉलनीमध्ये आमचा कार्यक्रम आहे साहेबांचा. हा करतो म्हणलं कार्यक्रम वगैरे. हा काय स्वरूप आहे? स्वरूप म्हणजे सापांची ओळख आहे. हा. सापांविषयी मनातलं भीती काढून टाकलं जे आहे ह्याच्यामध्ये फक्त बिनविषारी 2 साप असतील. बर. बाकी सगळे सापांचे फोटोज असतात. फोटोग्राफर आहेत आमच्याकडं. फोटोग्राफर म्हणजे आम्ही सापांचे फोटो आणणार ते तुम्हाला दाखवणार. नाही आमच्याकडे आहेत फोटोग्राफर, फोटो काढू शकतो आम्ही, काही प्रॉब्लेम नाही. अहो सर नीट ऐकून घ्या, मी काय म्हणतोय सापाचे फोटो आम्ही आणणार काढलेले, ते दाखवून तुम्हाला सापाची माहिती सांग. का बरं कार्यक्रम नाही करणार? जिवंत साप नाही दाखवू शकत म्हणून. मग मेलेले काय दाखवणार काय तुम्ही? मग फक्त सापांची अवेअरनेस साठी आम्ही कार्यक्रम घेतो सर. नाही मग तुम्ही येऊन काय करणार तिथं? आम्ही तुम्हाला सापांची माहिती सांगणार सर, कसा साप ओळखायचा, कसं त्याच्यापासून लांब राहायचं. तू दिसला की साप ओळखतोयस ना, कसा ओळखायचा? म्हणजे आम्ही पालीला तर काही साप पडणार नाही, साप दिसल्यावर त्याला साप पडणार, मग सापाला काय ओळखायचं आहे? पण त्याच्या जाती आहेत ना वेगवेगळ्या. कुठं जाती? कुठे जाती नाही पण सापांच्या जाती आहेत ना. आहेत? तुमच्याकडे आहेत? आमच्याकडे 2च आहेत. मग आम्ही आणायचे का बाकीच्या? बाकीचे नाही ते कुठून आणणार मी. हो का? नाही मग तुम्ही काय दाखवणार? 2च आहेत तर फोटो दाखवणार सापांचे. फोटोवर आम्हाला कसं कळणार तो जिवंत आहे का मेलेला आहे ते? जिवंत मेलेलं तर तुम्हाला काय करायचं, फक्त साप तर बघा ना तुम्ही. अहो तुम्ही काम काय करताय सापाबद्दल ते सांगा ना. आम्ही फक्त जनजागृती करतो, अंधश्रद्धा दूर करण्याचं काम करतो. अंधश्रद्धा आहे? अंधश्रद्धा जे असतात कुठल्या कुणाकडे? तुमच्याकडे आहे अंधश्रद्धा? तुमच्या मनात जे साप. मग मला सांगा साप दूध पितोय काय?
कार्यक्रमात सांगतो ना सर. नाही तुमच्याकडे जे साप म्हणजे दूध आणून ठेवायला बरं ना आम्हाला. नाही दूध वगैरे नाही सांग. आणून ठेवतो की मसाला दूध. नाही साप नाही दिसत सर मसाला दूध. हा अहो चांगलं वेलदोडा घालून आणून ठेवतो की. मसाला दूध नाही राहत. अहो आमचे लोक सक्रिय आहेत, साप आणून ठेवतील दूध. पण नागपंचमी लावतोच ना नागोपाल दूधला. हे साप दुसऱ्या आम्ही दूर करतो सर. नको म्हणायला दूर करणार. सापांची भीती मनातनं काढून टाकणार तुमच्या. अच्छा आणि मग ती आमच्या मनातली काढलेली भीती कुठे टाकणार? पुंगीत. तर असे अनेक या तुम्हाला क्लिपमधनं लक्षात आलं असेल की त्या समोरच्या माणसाला किती वैताग द्यायचा. तर तू जे असं समोरच्या माणसाला त्रास देतोस कॉल करून, आम्हाला मजा वाटते ते ऐकायला. पण त्या माणसाच्या आता तुम्ही कार्यक्रम लावताना काय करता ते एडिट करून लावता, पण प्रत्यक्ष ज्यावेळी तू कॉल करतोस त्यावेळी त्या माणसांच्या प्रतिक्रिया विनोदी काय काय येत असतील, काही चिडत असतील, अगदी शिव्यासुद्धा देत असतील लोक. काय अनुभव आहे? अगदी मी तर आमच्या कंपनीला नेहमी म्हणत असतो की लोकांच्या शिव्या ज्या मी खातो त्याची वेगळी सॅलरी तुम्ही माझी काढली पाहिजे, असं काय म्हणत असतो. कारण खूप म्हणजे आई बहीण पोलीस स्टेशन हे सगळ्या म्हणजे काय मुक्ताफळ सगळे ऐकून झालेली आहेत. त्यामुळं एक भान त्याच्यामध्ये ठेवणं गरजेचं असतं की समोरचा माणूस कितीही बोलला, कितीही शिव्या दिल्या त्यांनी, कुठल्याही पातळीवर जाऊन शिव्या दिल्या तरी आपल्याला आपलं हे सोडायचं नाही आहे. कारण आपल्यावर आकाशवाणीचे संस्कार आहेत आणि आपण रेडिओचा प्रतिनिधी म्हणून बोलत असतो. कुठल्याही चॅनलवर ऐकत असताना हा बाबूराव म्हणजे हा रेडिओचा माणूस आहे आणि हा बोलतो आहे, तर माझ्याकडून त्या माणसाला कधी शिवी जाणार नाही, माझ्याकडून त्या माणसाला कधी अपशब्द बोलला जाणार नाही. त्याला फक्त टीज करून त्याला चिडवणं आणि त्याला चिडवून त्याच्याकडून जास्तीत जास्त शिव्या मिळाल्या की मला जेवढ्या शिव्या ज्या झाल्या की मला ते छान वाटायचं, अरे वा म्हणजे हा कॉल सक्सेस झाला बरं का. आता म्हणजे त्या शिव्यांच्या जागी बीप 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 वाजवणं आणि मग ते लोकांच्यापर्यंत पोचवणं. लोकांनाही ते ऐकायला आवडतं की काय चिडला रे राव माणूस, पण नंतर मग तो त्याला सॉरी म्हटल्यानंतर त्याची काय प्रतिक्रिया येते हेही लोकांना खूप ऐकायला आवडतं. म्हणजे ही जी गंमत आहे 2-2.5 मिनटामधली, त्याच्या मागं एक अर्धा तासाचा तो कॉल चाललेला असतो. मग बरेच जण मला विचारतात की तुम्ही ज्या वेळेला कॉल घेता त्यावेळेला लोक तुम्हाला ओळखत नाहीत का? आता एवढे वर्ष तुम्ही करताय, तुमचा आवाज ओळखत नाही का लोकांना? तर त्यासाठी तसंही अनुभव आलेले आहेत. म्हणजे माझा आवाज म्हणजे काय खूप मोठा असा वेगळा नाही आहे की मी कोणाची मिमिक्री करत नाही. मी आवाज वेगळे वेगळे काढून प्रयत्न करतो, तेही लोकांना आता माहिती झालेलं आहे की हा वेगवेगळे आवाज काढतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा तो ओळखूनसुद्धा त्याला पकडून ठेवणं आणि त्याच्याशी बोलणं ते जास्त स्किल आहे असं मला वाटतं. ते जास्त चॅलेंजिंग आहे. कारण काय होतं की तुम्ही ज्या वेळेला एखाद्याशी बोलता हे ना आपल्याला ओळखलं आहे आणि ओळखलं नाही आहे हे दाखवायचं आहे आपल्याला आणि मग त्याला बोलतं करून त्याच्यातून मार्ग काढायचा. तर मग अशावेळी काय केलं जातं, एखाद्याच्या व्यवसायाशी रिलेटेड फोन लावला असेल तर त्यांनी जरी आपल्याला ओळखलं तरी व्यवसायाबद्दल जेव्हा आपण प्रश्न विचारायला लागतो अगदी सिरियसली, तर तो माणूस त्याचा व्यवसाय असल्यामुळे त्याला माहिती देणं गरजेचं असतं. बाबा आपण म्हणतोय हा बाबूराव आहे, पण हा बाबूराव नसला आणि खरोखरच आपलं कस्टमर असेल तर आपलं गिऱ्हाईक जाईल. त्यामुळे तो थोडंसं का होईना आपल्याला एंटरटेन करतो आणि तो बोलत राहतो. आणि मग तो जसा बोलत राहील तसं तसं हळूहळू त्याला बोलतं करत आणि मग त्याला कुठेतरी पकडून शेवटी त्याला चिडवणं आणि मग त्या एका एंडला त्याचा कॉल एंड करणं. तो एक 2-3 मिनटाचा खेळ वाटतो लोकांना, पण तो कॉल 20 मिनटं 25 मिनटं असा चाललेला असतो. ते एडिटिंग करून तो लोकांपर्यंत पोहोचवला जातो. पण जे काही संवाद असतो तो पूर्ण नॅचरल असतो, लाईव्ह असतो. म्हणून तर तो माणूस चिडलेला आहे का नाही हे लोकांना लगेच कळतं की हा माणूस खरंच चिडला आहे बरं का, म्हणजे ह्यांनी तयार केलेलं नाही आहे. कारण हल्ली कसं झालं आहे, जे काय असेल ते स्क्रिप्टेड आहे. म्हणजे हल्ली एखाद्या आपण रील पण बघतो, एखादा व्हिडिओ बघतो, नाही हे तयार केलेलं आहे बरं का, हे फेक आहे बरं का. आता तर काय AI वर सगळं ढकलून मोकळतात, नाही हे खरं नाही, हे AI ने केलेलं आहे. अशा काळामध्ये लोकांना खरं बोलून प्रत्यक्षात त्यांना बोलतं करून करणं हे चॅलेंजिंग आहे. ते कसं तुझ्याकडं आहेत ते आम्ही ऐकत असताना लक्षात येते. समोर जो माणूस बोलत असतोय त्याच्या प्रश्नातनं किंवा त्याच्या बोलण्यातनं पुढं कसं जायचं आता आपण ऐकलंच की त्याला आडवं लावत चिडवायचं कसं, ही कला याच्याकडं अप्रतिम आहे. म्हणजे अगदी मी ऐकलेलं आहे की महिलांचे आवाज काढून तो बोलत असतानासुद्धा समोरच्याला लक्षात आलं नाही की ही महिला नाही आहे, हा पुरुष बोलतो आहे, एवढं लक्षात आलं नाही. ही कला त्याच्याकडं आहेच.
असा एक अनुभव त्या कॉलमधून आलेला होता. बुलडोझरवाल्याला फोन केलेला होता. जनरली पोकलेन बुलडोझर वगैरे हे भाड्यानं देतात. अशा व्यक्तीला मी फोन लावलेला होता आणि बाईचा आवाज काढून फोन केलेला होता. तर त्याला मी विनंती केली की मला बुलडोझर पाहिजे. मग त्याला जरा पहिल्यांदा वाटलं की बाई माणूस कशाला बुलडोझर मागते. नाही मला भाड्यानं पाहिजे, मला आत्ताच पाहिजे. हो पण मॅडम तुम्ही सांगा कशाला पाहिजे. नाही नाही मला सगळं संपवायचं आहे. हो पण काय काढायचं काय म्हणतोय. नाही मला संसार उद्ध्वस्त करून टाकायचं आहे बुलडोझरने. मग थोडा हो मॅडम असं काय मी काम करत नाही हो म्हटले. असं कोणा तळतळाट आम्ही घेत नाही. नाही नाही तुम्ही प्लीज काही करून द्या, तुमचे काय असेल ते पैसे देते मी. मला बुलडोझर पाहिजे. मला संसाराला मी खूप कंटाळलेली आहे. मला संसार उद्ध्वस्त करून टाकायचं. मला आजच्याच बुलडोझर पाहिजे. हो मॅडम खरंच तुम्ही नाही नाही तुम्ही द्यायलाच पाहिजे. तुम्ही सख्खी बहीण म्हणून मला मदत करा, आई म्हणून मदत करा, मला बायको म्हणून मदत करा म्हणलं. हो मॅडम म्हटलं असं काय. ते एकदम त्याला कायच बोलावं कळलं. आधी बहीण म्हणतोय, आई म्हणतोय, एकदम बायको म्हणून मदत करा म्हटल्यानंतर त्यालाही काही कळायला मार्ग नाही. तिथं तो मला पंच सापडलेला होता आणि तिथं तो कॉल एंड होतो. असे अनुभव आलेले होते. म्हणजे बोलतं करत तो बुलडोझरचा आहे म्हटलं. तो त्याला की माहिती द्यायला सुरुवात केली त्यांनी. पण संसार उद्ध्वस्त करायला बुलडोझर घेतोय म्हटलं राव त्यालाही काही कळेल. हजरजबाबीपणाबद्दल जे म्हणालात की तुम्ही प्रसंग प्रत्यक्षात पण असे अनुभव आलेले होते. कॉलेजमध्ये असताना आम्ही औदुंबरला आपल्या इथं ज्या वेळेला दत्तदर्शनासाठी आम्ही त्या काळी सायकलवरून जाण्याचा घाट घातलेला होता आणि पावसाळा नुकताच असं संपून गेलेला होता आणि असे 2 ट्रॅक तयार झालेले होते चिखलांमुळं. 2 टू व्हीलर्स जाण्यासाठीचे असे ट्रॅक तयार झालेले होते आणि आम्ही आपले मित्र सकाळी लवकर उठून आपले सांगलीहून औदुंबरला दत्ताला जायचं म्हणून आम्ही आपलं चाललो होतो आणि सायकलवर हाणत आम्ही आपलं रमत गमत सगळे चाललो आणि सकाळची वेळ होती आणि ते जे काही 2 ट्रॅक होते त्या ट्रॅकवरून जाताना समोरून एक MATवाला दूध घालायला चाललेला होता. बिचारा गडबडीत होता आणि माझी अशी साईड चुकलेली होती. मी उजव्या साईडला गेलो चुकून आणि एकदम समोर आला तो आणि त्याने ब्रेक मारला. त्यालाही लक्षात आलं नाही की समोरून कोणीतरी येईल आणि तो येऊन पटकन माझ्या समोर येऊन थांबला आणि ब्रेक मारला. मी ब्रेक मारला आणि तो एकदम चिडला कारण त्याला घाई होती दूध द्यायची वगैरे. त्यामुळं काय रे तुझी साईड कुठली म्हटलं BCom. तो त्या माणसा जरा एका क्षणात गेला आणि तो माणूस हसायला सुरुवात केली त्याने. साईड म्हणजे ती डावी का उजवी विचारतोय रे म्हटलं आणि त्यानं ते हसण्यावरही सगळं सोडून दिलं. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की रागावर नियंत्रण ठेवायचं असेल तर लोकांना हसवणं जास्त गरजेचं आहे आणि हाच धागा या बाबूरावचा पुढं मला त्याचा उपयोग झाला आणि लोकांना दिवसभरातून एक 2-3 मिनटासाठी का होईना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं तरी आपल्याला एक त्याचा दिवस चांगला गेला असं आपण म्हणू शकतो आणि ते समाधान आहे. म्हणजे माझा लिस्नर हा माझा खरा अवॉर्ड आहे असं मी कायम म्हणत असतो की माझ्या लिस्नरला आवडलेलं आहे ना झालं माझं भरून पावलेलं आहे. सामान्य माणसांना याने प्रँक कॉल प्रचंड केलेले आहेत पण सेलिब्रिटीनं सुद्धा सोडलेलं नाही बरं का. सेलिब्रिटी म्हणजे अभिनेते असतील अभिनेत्री असतील यांनासुद्धा त्यानं प्रँक कॉल केलेले आहेत. तर साधारण कोणाकोणाला केले होते आणि त्यातले काही अनुभव असतील तर सांग ना. बरेचसे अनुभव आले. म्हणजे मलाही ते अपेक्षित नव्हतं खरं तर. ज्या वेळेला आम्ही स्टुडिओत बसून रेकॉर्डिंग करून बाहेर रेडिओवरून काय वाजतं आणि ते कोण कोण ऐकतं कसं ते लोकांच्यापर्यंत पोचतं याची काहीच आयडिया त्या ॲकॉस्टिक स्टुडिओमध्ये बसून येत नसते. पण ज्या वेळेला ते कारमधून असेल किंवा FM सेटवरून असेल लोक जेव्हा ऐकतात त्यावेळेला त्यांच्याकडून ज्या प्रतिक्रिया येतात त्या सेलिब्रिटीपर्यंत पोचतील आणि सेलिब्रिटीसुद्धा ते ऐकून त्यांना आवडत असेल आणि आपले फॅन होतील ह्याचा अनुभव मला FM असताना आला. आणि ज्या वेळेला एखाद्या सिनेमाचं लॉन्चिंग असेल इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी वगैरे सेलिब्रिटी यायचे स्टुडिओला तर त्यावेळेला आवर्जून कोण आहे बाबूराव म्हणून मला भेटायला बोलवायचे केबिनमध्ये सरांच्या की कोण आहे हा माणूस. मग अच्छा तू आहे सोयमध्ये अरे तुझा ऐकला बरं का कॉल खूप मस्त होता वगैरे. त्यांच्याकडून जेव्हा प्रतिक्रिया यायला लागल्या ह्यांच्यापर्यंत कॉल पोचला कधी कसा हे काही आयडिया नाही पण त्या लोकांनी ते ऐकलेलं होतं आणि ते आवडलेलं होतं. त्यामध्ये अगदी आघाडीचे अभिनेते होते ज्यांची खूप नंतर चांगली मैत्री झाली त्यांच्या रिलेशनमुळं. त्यामध्ये भरत जाधव असतील सिद्धार्थ जाधव असतील प्रसाद ओक पुष्कर श्रोत्री संतोष जुवेकर सध्या खूप गाजत होते ते मध्यंतरी. हे सगळे माझे मित्र झाले. भाऊ कदम सतीश तारे भारत गणेशपुरे अशी बरीचशी नावं आहेत. विशाखा सुभेदार वैभव मांगले हे सगळ्यांनी माझे कॉल ऐकलेले होते आणि आवर्जून मला भेटायला. सिद्धार्थ जाधव तरचा एक किस्सा तर इतका अफलातून आहे. भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव
स्टुडिओला इंटरव्ह्यूज त्यावेळेला त्यांचे मराठी सिनेमे भरपूर येत होते आणि त्यांच्या प्रसिद्धीसाठी FM मध्ये इंटरव्ह्यूला ते येत होते. तर ते आले की आधी माझ्या स्टुडिओमध्ये यायचे, काय नवीन काय केलेस ऐकव आधी, चल माझा इंटरव्ह्यू नंतर तिकडं जातो मी द्यायला, आधी तू मला तुझा कॉल ऐकव नवीन. आणि नवीन काय केलेला कॉल त्यांना ऐकवला जायचा, त्यांना मी ऐकवायचो, लोटपोट होऊन हसायचे ते. आणि मग तू येडायच बाबा. हापूस सिनेमाच्या वेळेला शिवाजी साटम CID फेम ते आणि मकरंद अनासपुरे आलेले होते. तर त्यांनी एक कॉल ऐकवतो म्हणून ते ऐकायला थांबले, त्याने ऐकलेलं होतं बाबूरावबद्दलचं. तर त्यांनी 5-6 कॉल झाल्यानंतर ते त्यांचं हसणं थांबेच ना, अरे बाबा बास म्हटलं आता वेळ नाही आहे, नाहीतर अजून तुझे कॉल ऐकत आम्ही बसलो असतो. म्हणजे ह्या प्रतिक्रिया सेलिब्रिटींच्याकडून आल्या आणि त्याचा मला खूप उपयोग झाला, माझा आत्मविश्वास वाढला त्याच्यामधून की आपण करतो ते खूप चांगलं करतो, त्याची एक पोचपावती होती. मग आता एवढ्या सेलिब्रिटींची तुझी ओळख झाली, मग त्याचा तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काही फायदा झाला का नाही सेलिब्रिटींच्या ओळखीचा? नक्कीच झाला. एकतर चांगले मित्र मला मिळाले, अजूनही त्यांचे मेसेजेस फोन कॉल येत असतात आणि अजूनही त्यांचं काही कुठल्या सिनेमा संदर्भात नवीन सिनेमा येतो आहे वगैरे. संतोष जुवेकरना मी जे काही मध्यंतरी छावा मूवीवरून चाललेलं होतं त्या संदर्भात मी कॉल लावलेला होता, तर तेही खूप त्यांनी एन्जॉय केलं. आणि खूप खेळाडू वृत्ती खूप चांगली आहे ह्या मराठी कलाकारांच्याकडं आपल्या. प्रसाद ओकना मी कॉल केलेला होता, त्यांनीही खूप अगदी लाईटली घेतला तो कॉल आणि खूप एन्जॉय केलं. मला पाठव म्हटले झाल्यानंतर. अगदी नुकताच गुलकंद नावाचा सिनेमा येऊन गेला हास्य जत्रेचे समीर चौगुले, त्यांना मी कॉल लावलेला होता आणि त्यांनी तर म्हणजे स्वतः ते कोलॅब केलं त्यांनी त्यांच्या पेजला इंस्टाग्रामच्या आणि त्याचे व्ह्यूज खूप वाढले त्यामुळं. आणि अजूनही त्यांचा मेसेज येतो की खूप छान कॉल झाला तो आणि तो आहे आता आपल्या FM वरून वाचतोय तो कॉल. गुलकंद सिनेमासाठी त्यांना मी खास कॉल लावलेला होता समीर चौगुलेंना. तर असे खूप अनुभव येत गेले, वैयक्तिक ओळखी झाल्या. आणि त्याचा एक फायदा असा झाला, वैभव मांगले ज्या वेळेला स्टुडिओत येऊन जेव्हा ऐकून गेले त्यावेळेला त्यांनी मला आवर्जून मुंबईला यायला सांगितलं आणि तुझ्याकडे एक मॅडनेस आहे, तो तुझा इथं उपयोग नाही आहे म्हटले, तू इथंच अडकून पडशील FM तर तू मुंबईला ये म्हटले आणि आपण बघूया काय करायचं ते. आणि त्यावेळेला त्यांचं प्लॅनिंग चाललेलं होतं फू बाय फू नावाच्या प्रोग्रॅमचं झी मराठीवरती. आणि त्यावेळेला मी त्यांना स्क्रिप्ट लिहून दिल्या. त्यावेळेला स्टँडअप कॉमेडी नावाचा प्रकार नवीन आला होता, दोघांनी मिळून कॉमेडी करायची असं तो प्रकार होता. आणि त्याच्यामध्ये मी एक दोघांच्या स्क्रिप्ट लिहून दिल्यानंतर त्यांना ते आवडलं वैभव मला. ते म्हटले तुझ्याकडे तो मॅडनेस आहेच म्हटले, तू हे स्क्रिप्ट घेऊन आमच्या डायरेक्टरना येऊन भेट. आणि मी मीरा रोडला त्यांचा जो स्टुडिओ आहे, क्लासिक नावाचा स्टुडिओ आहे, जिथं फू बाय फूचं शूटिंग होत होतं, तिथं जाऊन मी त्यांना भेटलो. आणि मी जे काही लिखाण केलेलं होतं, जे आकाशवाणीमध्ये असेल FM असेल, त्यातनं मला जे काही सुचत गेलेलं होतं ते स्टँडअप कॉमेडीच्या पॅटर्नमध्ये बसून मी काही स्क्रिप्ट त्यांना लिहून दिल्या. आणि त्याचा फायदा असा झाला की त्यातल्या जवळपास 52 स्क्रिप्ट माझ्या फू बाय फूमध्ये टेलिकास्ट झाल्या. आणि आजही तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जर सर्च केलं तर तुम्हाला यूट्यूबवरती तुम्हाला ते त्या कलाकारांनी सादर केलेल्या माझ्या स्क्रिप्ट तुम्हाला बघायला मिळतील. त्यात मंगेश देसाई, आता धर्मवीर सिनेमा ज्यांनी प्रोड्यूस केला त्यांनी आणि किशोरी आंबेंनी केलेला आहे, भार्गवी चिरमुलेंनी केलेलं आहे, सुनील तावडे आणि विशाखा सुभेदारांनी केलेले आहेत स्क्रिप्ट. अशा बऱ्याचशा भाऊ कदमनी केलेल्या आहे. सतीश कदम आणि सतीश तारेचं ते तर राजा आणि प्रधान खूप फेमस झालं ते. आणि सतीश तारे ज्या वेळेला सांगलीमध्ये आलेले ते आवर्जून मला भेटायला आले आणि आमच्या घरी येऊन जेवण करून गेले ते. आणि साधारण 1-2 वर्षानंतर त्यांचं निधन झालं, पण त्यानंतर ते कायम संपर्कात होते. नवीन काय लिहिलं असेल तर, नवीन काय कॉल घेतला असेल तर मला पाठव म्हणून कायम ते कॉन्टॅक्टमध्ये असायचे. अशा मोठमोठ्या चांगल्या कलाकारांच्या संपर्कात येता आलं आणि अजूनही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. हाच माझा वैयक्तिक फायदा आहे असं मी म्हणेन. एक कलाकाराला आणि दुसरं काय पाहिजे असतं. अगदी खरं. कारण काय आहे की जे स्वतः विनोदी कलाकार आहेत, मराठी चित्रपटातनं असतील, नाटकातनं असतील, त्यांनी तुझा फॅन व्हावा ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे सांगा ना. जे स्वतः नावाजलेले कलाकार आहेत, आज भाऊ कदमसारखा कलाकार ज्याला आपण अगदी डोक्यावर घेतो आहे, त्या माणसानं याला डोक्यावर घेतलं, आणखीन काय पाहिजे सांगा ना.
सतीश तारेंचं तर हजरजबाबीपणा आम्ही त्यांची लहानपणापासून नाटकं बघत आलेलो आहे. वासूची सासू असेल, ऑल दी बेस्ट असेल, आणखी बरीचशी नाटकं त्यांनी केल्या. ऑनलाईन क्लिअर नावाचं नाटक, खूप ती नाटकं बघत बघतच मोठं की ह्या माणसाला प्रत्यक्ष भेटून हे मिळेल असं वाटलं नव्हतं. पण त्यांचा इतका हजरजबाबीपणा, टायमिंग सॉलिड होतं की जे खरोखर वाखाणण्याजोगं होतं. आणि असं चुटकीसरशी म्हणजे कोणालाही कल्पनेच्या पल्याडचं एकच त्यांचा किस्सा आहे. ते एका थिएटरमध्ये गेलेले होते आणि भावेनाट्यमध्ये, आणि तिथं बाहेर जे दार उघडायचं जे आहे तिथं ढकला असं लिहिलेलं आहे. दार ढकलून आत जाण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी आहे ते ढकला लिहिलेलं आहे. सतीश तारेंनी ते वाचल्याने बघा काय बघा म्हटले, श्रीराम लागू, काशीनाथ घाणेकर यांच्यासारख्या कलाकारांनी आपली इथं कला सादर केली आहे आणि ह्याने लिहून ठेवले ढ कला म्हणून. ढकला शब्दावरून त्यांनी फोड करून असा विनोद निर्माण केलेला होता. म्हणजे ही एक स्पॉन्टेनिटीज आहे खूप चांगली की एक हजरजबाबी कलाकार जो म्हणतो तो खरा कलाकार आहे तो. आता मला असं विचारायचं आहे तुला की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, आपण बघतोय जो तो उठतोय, स्वतःचं रील तयार करतोय आणि टाकतोय, माझे एवढे फॉलोअर्स झाले, तेवढे फॉलोअर्स झाले, असं याच्या मागं धावत आहेत लोक. मग तुला कधी वाटलं नाही का की आपण इंस्टाग्रामवरून वगैरे असं हे व्हावं वगैरे? हा प्रश्न बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळा विचारलेला आहे. खरं तर लहानपणापासून नाट्यकलेची आवड तर होतीच. कुठंतरी स्टेजवरून जे काही आपण कला सादर करतो ती लोकांपर्यंत पोचत असतेच नाटकाच्या निमित्तानं. पण आत्ताचा जो काही एक सोशल मीडियाचा जो काही हे आलेला आहे, फॅड आलेला आहे, तर त्याच्यामध्ये तू म्हणालास तसं की जो तो उठतो आहे आणि आपल्याला प्रसिद्धीसाठी चेहरा दाखवून काहीतरी रील करून त्याचे व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात लागलेला आहे. पण माझ्यावरती मुळात संस्कार आकाशवाणीचे होते, रेडिओचे संस्कार होते. आणि रेडिओ हे माध्यम असं आहे की तुम्ही आवाजातून एक विश्व निर्माण करू शकता लोकांच्या डोळ्यासमोर. तुम्ही ज्या वेळेला बाबूरावचे कॉल ऐकता त्यावेळेला दोन माणसं फोनवरून बोलतायत, तर ती तुमच्या डोळ्यासमोर प्रत्येकाच्या इमॅजिनमध्ये वेगळा वेगळा माणूस असतो. ह्यांना जो माणूस डोळ्यापुढे येईल तोच माणूस यांच्या डोळ्यापुढे येईल असा नाही. एखाद्या बाईचा मी आवाज काढलेला आहे तर त्यांच्या डोळ्यासमोरची बाई आणि त्यांच्या डोळ्यासमोरची बाई ही वेगळी वेगळीच असणार आहे. आणि हे जे चित्र उभा करण्याची माध्यमाची ताकद आहे, आवाजाच्या माध्यमाची, ही तुमच्या कुठल्याही रीलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये येत नाही. त्याचं कारण असतं की तुम्हाला ते सगळं क्लिअरच होतं, दिसतं समोर आणि त्याच्यामध्ये अडकून पडतो माणूस. त्यामुळं पु ल देशपांडे म्हणा किंवा वपू काळे म्हणा, ह्यांच्या ज्या काही संहिता मोठ्या मोठ्या त्यांनी लिहिलेल्या होत्या, त्यांची जी काही व्यक्ती आणि वल्ली जी काही वल्ली कॅरेक्टर्स ज्यांनी जी लिहिलेली होती ती रंगमंचावर किंवा चित्रपटात यशस्वी नाही झाली. लोकांना ती तितकीशी भावली नाहीत. कारण प्रत्येकाच्या डोळ्यापुढचा अंतू बर्वा, प्रत्येकाच्या डोळ्यापुढचा नारायण असेल, प्रत्येकाच्या डोळ्यापुढचा रावसाहेब असेल, ही पुलंची जी कॅरेक्टर आहेत ती प्रत्येकाच्या इमॅजिनमधून आलेली कॅरेक्टर आहेत. ती एका कॅरेक्टरमधून जर समोर आली तर ती लोकांना नाही आवडणार. अशोक सराफ जेव्हा नारायण म्हणून सादर करतात त्यावेळेला अरे मी इमॅजिन केलेला नारायण हा नव्हे. अशोक सराफांना मानणारे खूप आहेत, त्यांच्या अभिनयावर खुश होणारे आहेत, पण माझ्या डोक्यातला नारायण हा नाही आहे. उद्या तुम्ही बाबूराव जेव्हा रेडिओवरून ऐकाल त्यावेळेला 100% मी सांगतो, उद्या तुम्हाला ऐकताना माझा चेहराच डोळ्यापुढे येणार. उद्या तुम्हाला बाबूराव म्हणून मी एका बाईचा आवाज काढतो तर बाई डोळ्यापुढे येणार नाही. बाईचा आवाज काढणारा यशवंत कुलकर्णीचा चेहरा तुमच्या डोळ्यापुढे येणार आहे ऐकताना. ही आवाजाच्या माध्यमाची ताकद आहे. आणि ते लोकांना तो निखळ अनुभूती जी द्यायची असेल तर मला आवाजाच्या माध्यमातूनच ती पोचवावी लागेल. मी जर चेहऱ्यावरून लोकांच्या समोर यायचं असेल तर मी नाटकात काम करेल, मी सिनेमात काम करेल, कुठल्या तरी शॉर्ट फिल्ममध्ये काम करेल, व्हिडिओमध्ये काम करेल. पण बाबूरावमधून सुद्धा आता बरेचसे प्रँक कॉल घेणारे, शोज करणारे कलाकार आहेत, रेडिओच्या माध्यमात सुद्धा करणारे आहेत. ते चेहऱ्यावरून हेडफोन लावून असे ते व्हिडिओज करत असतात. पण तो माणूस डोळ्यापुढे राहत असल्यामुळं ते इमॅजिन नाही करू शकत लोक, असं मला वाटतं. इवन तुम्ही एखाद्या माणसाच्या आवाजाच्या बॅकग्राऊंडला म्युझिक जरी प्ले केलं तरी ते म्युझिक लोकांना ऐकायचं नसतं, त्या माणसाचा आवाज ऐकायचा असतो, तो माणूस काय बोलतोय. काल आता रायण्णवर सरांचं जे काही व्याख्यान झालं ते एवढ्या शांतपणे जवळपास तासभर आपण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. त्याचं कारण होतं की त्याच्यामागं कुठलंही संगीत नव्हतं, त्या माणसाचे फक्त विचार आणि विचारच आपल्याला ऐकायचे होते, त्यांचा आवाज ऐकायचा होता. ही आवाजाच्या माध्यमाची ताकद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या आवाजाच्या माध्यमामध्ये अडकून पडावं लागत नाही.
पूर्वीच्या काळी आकाशवाणी फेमस का होती? कारण सकाळी 7च्या बातम्या बटन दाबलं की तुमच्या कानावर पडत होतं. त्यावेळेला घरातली स्त्री स्वयंपाक करू शकत होती, घरामध्ये बाकीची आवरावर करू शकत होती, सडा, रांगोळी, केर काढणं वगैरे हे सगळं चालू असताना काम कुठेही थांबत नव्हतं माणसाचं. आज काय होतं, पहिल्या उठल्या आपण आळस देतो आणि पहिल्यांदा मोबाईल उचलतो, रात्री काय मेसेज आलेले आहेत का आपल्याला बघायला. तिथूनच आपली सुरुवात होती मीडियामध्ये अडकून पडण्याची. त्यामुळं कानावर आवाज पडता पडता कामं करण्याची जी काही आवाजाच्या माध्यमाची ताकद आहे, तुम्ही संध्याकाळी टी व्ही बघा, तुम्हाला तास, 1.5 तास, 2 तास त्याच्यासमोर ठिया मारून बसावं लागतं, त्यावेळेला तुमची ती करमणूक होत असते. पण आज कारमध्ये FM सगळ्यात जास्त ऐकलं जातं, आवाजाच्या माध्यमातून ऐकलं जातं. एवढेच पेनड्राईव्ह आल्या, CDs आल्या, आता कारमधून स्क्रीन पण आलेले आहेत, तुम्ही बातम्या बघू शकता, यूट्यूब बघू शकता. पण ड्रायव्हरचं लक्ष परत जातं, त्यामुळं तेही लोकांनी एवढं ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे की ते बघायला गुंतून पडतं. कारमधील माणूस पुन्हा FMकडेच ट्यून होतो, कारण ते ऐकायला तुम्हाला अडकून पडलं, तुम्ही अडकून पडत नाही त्या माध्यमामध्ये. ही आवाजाच्या माध्यमाची ताकद आहे. त्यामुळं मला जर चेहऱ्याने जर लोकांच्या समोर यायचं असेल तर मी वेगळं माध्यम निवडेन. मी बाबूरावच्या माध्यमातून लोकांपर्यंत येणं हे मला तरी पटत नाही आहे. आता एक काम करूया, आणखीन एक फ्रँक कॉल आपण ऐकूया, म्हणजे आणखीन मजा येईल. हॅलो. हा हॅलो, बोला. हा भाऊ कदम का? हा बोलतोय. हा नमस्कार, मी पंक्चरवाला बोलतोय बाबू. हा पंक्चरवाला? हा बोल. बाबू पंक्चरवाला म्हणून बोलतोय. म्हणजे मी तुम्हाला इतकं बघितलेलं ना लहानपणापासून, म्हणजे मला आवडच निर्माण झाली ते क्षेत्राची तुमच्या. अच्छा. मी म्हटलं आज आपण पंक्चर करायचं नाही, मी म्हटलं आज तुम्हाला फोन करायचंच म्हटलं. अच्छा. तुमचं कार्यक्रम खूप न चुकता बघतो, म्हणजे लागला नसला ना तरी सुद्धा टीव्ही समोर बघतो. लागला नसताना कसं बघणार? हा म्हणजे लागेल याची वाट बघत असं. आशावादी माणूस आहे मी खूप. माझं सायकल दुकान आहे ना, हवा गेली काय दुकानचं नाव आहे माझं. अच्छा अच्छा. म्हणजे आम्ही थोडंसं क्रिएटिव्ह नाव दिलेलं ना, कसं मी पहिल्यापासून क्रिएटिव्ह फील्डमध्ये असल्यामुळे, म्हणजे तुमच्या गाडीतली हवा गेली की तुमचं पंक्चर आम्ही काढणार, म्हणजे असं त्याचं एक अन्वय असं की मी क्रिएटिव्ह नाव दिलेलं आहे भाऊ. भाऊ मला संधी मिळेल काय? संधी कशामध्ये? काय नाही, कुठे पण ऑडिशन वगैरे देऊन घेतात. अरे ऑडिशनची मला गरजच नाही भाऊ, मी बॉर्न आहे ना. हो पण तसं ना, ऑडिशन द्यावी लागते ना, त्याशिवाय नाही घेत. मग पाठवतो ना मी कुणाला तरी ऑडिशनला, पण माझं नाव तुम्ही घेताय काय, लिहून घेताय? तसं नाही, कुणाला तरी पाठवून नाही होत, ते स्वतः यावं लागतं. कारण इथं कसं पंक्चरचं एवढं गिरायक असते आपल्याकडं. अच्छा, मग ते काम सोडून कसं करणार हे? मी माणसं ठेवतो की अभिनय करायसाठी, पण मी 2-3 माणसं ठेवतो. अच्छा, तसं नाही नसतं ना ते. असं नाही, माणसं पाठवून होत नाही ना ते, लागतं. तुम्हाला काम करायचंय, तुम्ही दिसणार. हा म्हणजे मला काही तेवढा इंटरेस्ट नाही, पण भाऊ मला कसं आहे, मला फक्त एकदा ते दाखवून द्यायचे की तुमच्यापेक्षा आपण पण काहीतरी करू शकतो. हो पण तुम्ही येणार नाही इकडे तर कसं करून दाखवणार? मी ऑनलाईन वगैरे करू की? नाही, पण ते तुम्हाला यावं लागणार इकडे, त्याशिवाय नाही होणार. पण काय करायला काय लागेल तिथे येऊन? काही करू शकतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी उत्तापा त्याच्यावर भारी करतो. तुम्ही एकदा खाल्ला ना उत्तापा, तुम्ही सगळं विसरून जाल. अरे पण उत्तप्पाचा काय संबंध इकडे? आणि रॉबिन उत्तप्पा वगैरे आहेत ना, तेच पण खाऊन गेलेत आपल्याकडे उत्तप्पा वगैरे. अच्छा. आणि काय करायला लागेल तुमच्या इथं? काय नाही, ऑडिशन द्यायची, मग आवडी. पण चांगलं आहे, पण थोडस मी जर आलो ना तर आणखीन थोडस फरक पडेल तुमच्या इथे. हा मग तुम्ही माणसं पाठवताय म्हणताय, ते कसं होईल? ते तसं नाही करता येणार नाही का, आपल्याला सगळ्या ठिकाणी प्रत्येक वेळेला जाणे शक्य होत नाही ना भाऊ. कसं आहे, मग नका करू ना ते, असं नाही करता येणार. नाही हा, पण आपल्याला काय ऑडिशनची गरज आहे ना, आपण बॉर्न आहे ना भाऊ. मग काय, मी काम करायची पण काही गरज नाही, तुम्ही बॉर्नच आहात. हो, आज तुम्ही चिडून बोलू नका. तुम्ही आता बोलताय, फोन उचलला माझा, ह्याच्यात मला खूप समाधान आहे भाऊ. मग ते आता उचललं तर तुम्ही सांगताय काय, ते मला यायचं, मी माणसं पाठवेन ऑडिशन. काय अर्थ आहे, काय बोलताय? नाही होणार. बाबूराव 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 बाबूराव. हा कुलकर्णी हा बोलतोय. करंडक विभागातून बोलतोय. हा बोला. हा, ते तुमची जी एकांकिका तुम्ही केली होती त्या संदर्भात काही सिलेक्टेड एकांकिकेचं पुन्हा आपल्याला लावायचं आहे एका विशेष कार्यक्रमामध्ये, तर तुम्ही आहात त्या संदर्भात कोणी? हो आहे. कधी करायचं आहे? साधारण तारीख असू शकते तुमची? मंथ एंडला किंवा? मी तुम्हाला सगळ्यांची चर्चा करून सांगू शकतो मी तुम्हाला. पण आम्हाला कळवायचं, म्हणजे त्याच्यावर छापून वगैरे प्रसिद्धी विभाग पण बघायला लागेल ना. हो, म्हणजे तसं उद्यापर्यंत कळवू शकतो, कारण सगळ्या आर्टिस्ट बरोबर चर्चा व्हायला पाहिजे ना.
कोणाला वेळ कसा आहे काय असं नाही, म्हणून तर तुम्हाला कॉल आला ना. कोण आहे तुमचं प्रमुख, कोण आहे मेन? मी एकांकिका डिरेक्टरच बोलतोय हा, मग काही प्रॉब्लेम नाही, बोला ना तुम्ही, सांगा. हो, पण तसं नाही. मी काय म्हणतोय, जर मी होय म्हणून सांगितलं आणि त्यांच्या आर्टिस्टला वेळ नसेल तर प्रॉब्लेम आहे ना, मला त्यांच्याशी बोलावं लागेल. नाही, मग तुम्ही रिप्लेस करा ना आर्टिस्ट, कारण आपल्याला सिलेक्टेड एकांकिकेचं फक्त प्रेझेंटेशन आहे सेलिब्रिटींसमोर. अच्छा, पण मी तुम्हाला उद्याच सांगू शकतो. आज काय? अहो सर, आम्ही तुम्हाला सांगतो. कोण बोलतोय आपण? आपलं नाव काय? मी पाटील बोलतोय. म्हणजे काय प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला का आमचा? नाही आला जरी असलं तर मी ऐन वेळा असं नाही, म्हणजे तुम्ही आता देऊ नका डिसिजन, पण तुमच्याकडे मध्ये एक पिरियड आहे ना. नाही, मी तुम्हाला उद्या आज नाही सांगू शकत. मग आम्ही पुढच्या एकांकिकेचा विचार करावा लागेल आम्हाला, कारण कसं आहे, तुम्ही एवढी मोठी स्पर्धा आहे ना, तसं नाही समोर प्रेक्षक बसलेले असतात, टाळ्या हसतात मध्ये मध्ये, ते आपण हे ऐकलेले आहेत किस्से. तर एक गमतीशीर प्रकार करूया आपण. प्रेक्षकांपैकी कोणाला आपल्या मित्राला जर फ्रँक कॉलनं हे करायचं असेल, लाईव्ह कॉल, इथनं आत्ता लावायचा कॉल आणि त्यांना ते त्यांच्याशी बोलतील. बघा, विचार करा. हे यांचं चाललं आहे तोपर्यंत, हे चर्चा करतात तोपर्यंत तुम्हाला मी कॉल ऐकवतो. एक भटजी आहेत आणि हां, आणि हा जो कॉल चालू होईल ना, ते कोणी टाळ्या वाजवू नका, हसू नका, शांत राहा सगळे, तर त्याची मजा आपल्याला लुटता येईल. तुम्ही टाळ्या वाजवलात का हसलात तर त्या समोरच्या माणसाला लक्षात येईल, तो सावध होईल. तर हा कॉल ज्यावेळी चालू असेल ना, त्यावेळी सगळ्यांनी शांतता राखावी, म्हणजे आपण एन्जॉय करू शकू. हां, यांचा एक चर्चा होईपर्यंत मी एक कॉल ऐकवतो तुम्हाला. असाच गमतीशीर कॉल आहे, ऐका. फोन केला होता ना? नाही, श्राद्धाचा सेरिमनी होता. म्हणजे पहिल्या वर्षाचा आहे का कसं काय? नाही, बर्थडे नाहीये. हा सत्यनारायणाची पूजा आहे का? नाही, श्राद्धाचा सेरिमनी आहे. कोणाचं आहे श्राद्ध? कुणाचं करता तुम्ही, म्हणजे काय असते प्रोसिजर? नाही, प्रोसिजर म्हणजे अशी की कुणाचं, म्हणजे वडिलांचं? नाही, वडील आहेत अजून. तुमचे आहे? देऊ का त्यांच्या? मग मिस्टर पण आहेत. मिस्टरांचे वडील आहेत का? विचारू का त्यांना? हो, विचारा की. तुम्ही येऊ शकता ना, म्हणजे श्राद्धाच्या सेरिमनी? काय आहे, इथं आवाज घुमत असल्यामुळे ऐकू येत नाही. साधारण त्यात ते गुरुजी आहेत, ते गुरुजी होते. तर त्यांना हा श्राद्धाचा सेरिमनी आहे का, श्राद्धाचा सेरिमनी आहे का असं विचारायचा. आणि ते पारंपरिक गुरुजी असल्यामुळं ते जास्त चिडवत होते. आणि एवढे चिडवत होते की हा त्यांना आपलं विचारत होता, असं करायचं आहे तसं करायचं आहे. मग ते विचारत, ते प्रामाणिकपणे विचारत होते, मग आईचं करायचं आहे का वडिलांचं करायचं आहे, कोणाचं करायचं आहे श्राद्ध? नाही, ते दोघंही आहेत. मग सगळ्यात शेवट त्या कॉलच्या हाईट म्हणजे त्यांना असं केलं होतं की त्या गुरुजींना म्हटलं, नाही माझं श्राद्ध करता येईल का? अहो म्हटलं, जिवंत माणसाचं श्राद्ध करता येत नाही. ते गुरुजी प्रामाणिकपणे सांगत होते आणि हा त्यांना चिडवत होता. आणि आता इथं त्या ॲटमॉस्फिअरमुळे तो कॉल नीट ऐकू येत नाही, पण अप्रतिम कॉल होता तो, अप्रतिम. म्हणजे ते गुरुजी शेवटी चिडले. आता आपण लाईव्ह फ्रँक कॉल बघणार आहोत. म्हणजे तो कसं करतो रेडिओवर ते प्रत्यक्ष बघणार आहे आपण इथं. आता एका यांच्यातल्या कोणाच्या तर मित्राला फोन लावून त्याच्याशी बोलणार आहेत ते. हॅलो हॅलो, कोरे काय? हा, कोरे. ते सिक्युरिटीचं बघायचं आहे, सिक्युरिटीचं करताय ना? कोण पाहिजे? कोण बोलतोय? 3-4 जणांची नावं आली, तुमच्याकडचं कोटेशन पाहिजे. हॅलो, कुठलं बोलतोय तुम्ही? नाही, एरियाची सिक्युरिटीसाठी पाहिजे आहे, रातपाळी दिवसपाळी. हॅलो, कुठलं बोलतोय तुम्ही? अहो, आम्हाला सिक्युरिटीसाठी नंबर दिलाय तुमचा, तुमच्याकडे आहे ना? तुम्ही करताय काय? नाही, माझं कटिंगचं दुकान आहे. काय करताय? कटिंगचं दुकान आहे, कटिंगचं. कुणाचं? हॅलो, अहो सिक्युरिटी पाहिजे होती. हॅलो,
सरपंचांना फोन लावायला लावतात म्हणजे मला जाताना बहुतेक 98-23 काय करतात ते उपसरपंच आहेत हो. हां 029-313. नाही विष्णू लवटे हो, कॉमेडी माणसं आहेत. पाणी काय नाव यांचं? हां. विष्णू लवटे. पाणी येणं झाले म्हणून हॅलो 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 हां सरपंच साहेब बोलताय का? हॅलो सरपंच साहेब बोलताय का? हा बोला की. साहेब पाणी येईना की, हा पाणी नाही आलं कुठून बोलताय तुम्ही? नळातून. हॅलो हा नळाजवळ उभी आहे, पाणीच येत नाही आहे. सकाळपासून ट्राय करते, सोडलं नाही का मुकादम? हॅलो सरपंच आता गंमत काय झाली सांगतो ऐका. वरती करणे लावलेत, त्या लांब आहे ना, किंवा ते जवळपास असतील त्यामुळे त्यांनी कट केला पटकन फोन. हां हां नाही आता ते घेणार नाही. हॅलो हॅलो मॅडम नमस्ते. नमस्ते. हां ते हे आहे ना आपल्याकडं. हॅलो हा बोला. हां ते कुत्र्याचं आहे ना तुमच्याकडं, काय? ते सांभाळत आहे ना? नाही कोण श्राप आहे का? हां द्यायचं होतं ठेवायला, त्रास द्यायला लागले. नाही ऍक्च्युली माझा डॉग आहे, मी दुसरीकडे ठेवते. तुमचं डॉग आहे? नाही मला ठेवायचं आहे, तुमचा नंबर दिला तुम्ही सांभाळता म्हणून. नाही मी सांभाळत नाही ऍक्च्युली. 2 दिवसासाठी पाहिजे मॅडम, प्लीज ती ठेवून घ्या ना. आपण मी कुठे डॉग सांभाळते? माझं घर सोडत नाही, मी कुणाचं डॉग सांभाळू? नाही घरात नाही, बाहेर बांधा की दारात. हॅलो कोण बोलते? अहो तुमचा नंबर दिला तुम्ही, फार सांभाळताय मग व्यवस्थित असं कळलं. मग तुम्हाला कोण नंबर दिला? ते पाटील म्हणून आहेत, त्यांनी तुमचं खांडेकर काय आहे का ना? कोण पाटील? सतीश पाटील म्हणून आहेत, तुमचा नंबर त्यांच्याकडे होता, पेट नावानं होता सेव. माझा नंबर? हां ते ठेवताय काय तुम्ही? कर म्हणजे तुम्ही प्राणी हे करताय म्हणतात, सांभाळताय. नाही दारात बांधतो की 2 दिवस? आणा की बांधाय या. अहो आता नाही म्हटलं, आता आणा की या म्हणताय. मला बांधायचं नाही आहे, कुत्र्याला बांधायचं आहे. आगाव कोणतरी मी ग्रुप मध्ये चालू केलं. अहो कुत्रंच चांगलं आहे, आगाव नाही आहे, म्हणजे पाय वगैरे व्यवस्थित तुमचे हे करेल. हॅलो मॅडम कुत्रं. हॅलो सरीरीजर आहे काय? सरीरीजर सरीरीजर मग काय आहे ते? कटिंग करायचं होतं. एक्सा आहे काय? हॅलो एक्सा बाण आहे काय? नाही हो. हार्डवेअरला लागलाय ना? होय मग कापायला काय आहे काय? नाही हो. करवत वगैरे हो? नाही मग कुठं आहे दुकान? दुकान कुपवाडे म्हणायची नाही. मग ते कापायचं आहे हो, आहे काय तुमच्याकडे सोय आहे काय? नाही हो. अहो ते संडाच्या दाराचं कुलूप निघे ना, कुलूप उघडायचं आहे हो. हां मशीन आहे का? मशीन तुमच्याकडचा नंबर दिला. होय. ते टॉयलेटला लॉक बसले हो.
आहे काय लगेच पाठवू काय माणूस माणसं खोळंबलेत. बरोबर काय खोळंबलेत की आहे काय हे कापायचं कुलूप कापायचं काय काय. हॅलो कुठनं बोलताय तुम्ही. नीट बोला की राव इथं आधीच सगळं प्रेशर आलंय. हॅलो हॅलो हार्डवेअर मध्ये लागलाय का होय का नाही सांगा की. मग सांगा ना आहे काय तुमच्याकडे नाही काय म्हणाला आधी. कोण म्हणलं नाही काय काय सांगा ना मग. हार्डवेअर मध्ये कुलूप कापायचं काय आहे काय तुमच्याकडं. नाही हा नाही. अहो मग आता आहे म्हणाला आता नाही म्हणताय. कधी आहे गंमत वाटली काय तुम्हाला इथं कुलूप नाही घेणार आहो आधीच. होय काय होय गंमत कसली गंमत गंमत करत बसलाय काय दुकानात. हा 7 वाजता हो. कुठली करणार आहे 7 ला गंमत. 7 वाजेपर्यंत गंमत असते आमची. कुणाबरोबर करताय. इथं कुलूप नाही घेणार आहो आणि गमती करताय तुम्ही. हा काय बर गोष्ट सांगालोय काय. हॅलो अहो माणूस पाठवू काय दुकान उघडाय ना तुम्ही उघडे आहे काय. आम्ही उघडच बसलोय दुकान बंद करून. नाही नाही पण ते कापायचं द्या ना त्यांच्याकडं माणूस पाठवतो. बरोबर पाठवा. कुठं बसलाय तुम्ही. दुकानात. आता काय म्हटलं दुकान बंद करून बसलोय. दुकान बंद करून उघडं बसलोय. कुठं बसलाय रस्त्यावर. दुकान बंद करून पुढं गॅलरीत दुकान आहे. अहो जरा नीट बोला इथं आधी अडचण झाली आहे कुलूप निघेना. तुमचं काय चाललंय दुकानात बसलोय गॅलरीत बसलोय तेवढ्यासाठी दुकान उघडले काय. दुकान कशाला घातलंय म्हणताय इथं बघा काका आहे. हॅलो दुकान कशाला घातलंय. हा दुकान कशाला घातलंय. माझंच वाक्य कशाला रिपीट करलाय. विचार करायला हो दुकान कशाला घातले ते. अहो उघडं बसता एकतर दुकानात कोण येणार गिऱ्हाईक तुमच्याकडं. आता बंद करून उघडं होऊन बसलोय हो. अहो पण दुकानात शटर लावून आत बसलाय उघडं का दुकानाच्या बाहेर बसलाय. शटर लावून बसलोय हो. हा मग बसा आणि ते कुलूप आहे ना आमचं निघालं की नाही ते आणून देतो ते लावा दुकानाला आणि बसा आतमध्ये उघड. खरं तर आता असे अनुभव येत असतात. एखादा कॉल ज्या वेळेला घेत असतो आपण स्टुडिओमध्ये बसून त्यावेळेला ज्या वेळेला आपण एक 10 नंबर घेऊन बसतो त्यावेळेला असे कॉल फेल बरेच जातात आणि मग आपल्या डोक्यात एक कल्पना असते की आपण हे बोलायचं आहे ते बोलायचं आहे आणि ते फेल जातं. बऱ्याच वेळा फोन उचलत नाहीत. बऱ्याच जण थोडंसं बोलतात आणि कट करतात फोन. तर अशामधून एक 10-12 कॉल झाल्यानंतर एखादा कॉल सक्सेस होतो आणि तो एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचला जातो. आपल्याला रेडिओवरून ऐकताना वाटतं की 2-2.5 मिनिटाचा कॉल आहे हा कॉल असा होता तसा होता म्हणून आपण कॉमेंट करून मोकळे होतो. पण त्याच्यामागं बरीच मेहनत असते आणि आता तुम्ही बघत की असे अनुभव स्टुडिओमध्ये भरपूर येत असतात. नंबर्स आलेले असतात. जवळपास 3-1 हजार पत्र आता पेंडिंग आहेत नंबर्स पेंडिंग आहेत की जे आमच्या याला कॉल लावा आमच्या बहिणीला कॉल लावा आमच्या दाजींना कॉल लावा आमच्या मित्रांना कॉल लावा असे नंबर्स येत असतात आणि मग त्यातनं सिलेक्ट करून आम्ही कुठला कॉल एंटरटेनिंग होईल हे सिलेक्ट करून मग आम्ही ते रेकॉर्ड करून लावत असतो. तर त्याच्यामागची एवढी मोठी मेहनत असते. आता बाबूराव म्हणून फ्रँक कॉल तू केलेस. आजपर्यंत किती लोकांचे फ्रँक कॉल झाले असतील तुझे. आता जवळपास 17-18 वर्ष झालं हे सुरू आहे अविरतपणे आणि जवळपास 1500च्या आसपास कॉल रेकॉर्डिंग झालेले आहे आणि जो 1500 आकडा तुमच्यापर्यंत पोचलेला आहे पण त्याच्यामागं अजूनही हजारो कॉल वाया गेलेले आहेत की कुणी उचलले नाहीत कुणी चिडून ठेवून टाकलेलं आहे. परत जेव्हा माफी मागण्यासाठी कॉल आपण करतो त्यावेळेला त्या माणसाने परत कॉल उचलला नाही आहे. पण एक मात्र मी पहिल्यापासून पाळलेलं आहे की एखाद्या माणसाला चिडवलं आणि त्यानंतर कॉल त्यांनी कट केला आणि उचलला नाही परत तर त्याचा कॉल मी ऑन एअर सोडलेला नाही आहे दिलेला नाही आहे.
कारण एखाद्या माणसाला हर्ट करणं हा बाबूरावचा उद्देश नाही आहे. बाबूरावला तो कॉल ऐकल्यानंतर लोकांनी 1-2 मिनटाची त्यातनं एक आनंद मिळावा हाच उद्देश आहे. कुणाला मुद्दाम टीज करणं किंवा एखाद्याच्या व्यंगावर एखाद्याच्या व्यवसायावर टीका करणं हा अजिबात आपला हेतू नाही आहे. त्यामुळं असे कॉल बरेचसे ऑन एअर सोडलेलेही नाही आहेत, ऑन एअर गेलेले नाही आहेत. पण साधारणपणे 1500च्या आसपास कॉल झालेले आहेत. 1500 म्हणजे प्रचंड आहेत. कारण 17 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे. लोकांना माहीत असते की असे फ्रँक कॉल येतात, तरीसुद्धा लोक अजून फसत आहेत. हे याचं यश आहे. आणि सगळ्यात मोठं यश म्हणजे तुम्हासारख्या रसिक श्रोत्यांनी ते अगदी स्वीकारलं मनापासून आणि त्याचं कौतुक जे तुम्ही केलं त्यामुळे हे आजपर्यंतही टिकून आहे. आत्तासुद्धा बऱ्याचशा जणांनी जे नंबर दिलेले आहेत ते माझ्याकडे देऊन ठेवा. जेव्हा कधी मी स्टुडिओमधून कॉल घेईन त्यावेळेला नक्की आपण ते कॉल चांगले झाले तर रेडिओवरून तुम्हाला नक्की ऐकायला मिळतील. तुम्ही रेडिओ ऑरेंज असेल, रेडिओ सिटी असेल आणि टोमॅटो FM या FM चॅनलवर हे बाबूरावचे कॉल ऐकू शकता तुम्ही. कारण इथं काय होतं, इथं मी कॉल लावला की आवाज घुमतो आहे त्यामुळे ऐकू येत नाही आहे नीट. पण एवढी मजा येते, एवढी मजा येते की काय काय वेळेला मी आता याचा एक कॉल आहे कोल्हापूरच्या एक डबा पुरवणारे बाई आहेत, जेवण पुरवतात, त्यांना केलेला कॉल आहे. एवढा अप्रतिम आहे. मी कित्येक वेळेला ऐकलेला आहे. मला म्हणजे असं कधी टेन्शन वाटलं की नाही मी याचे आपले कॉल काढतो आणि ते ऐकत बसतो की आपलं टेन्शन रिलीफ होतं. एवढी मजा येते त्याची. कारण त्या बाईला एवढा त्रास दिला त्यानं की वैतागली होती, जाम वैतागली होती. किंवा सांगलवाडीचे एक टेलर व्यवसाय करणारे आहेत, त्या बाई एवढ्या वैतागल्या शेवटी त्यांनी शेजाऱ्याला बोलवून आणलं. हा माणूस काय बोलतो आहे बघा फोनवर सारखं म्हणून. हे सुद्धा कौशल्य आहे की समोरचा माणूस चिडला पाहिजे. आणि यशवंतचं एक वैशिष्ट्य काय आहे की तो समोरचा जो बोलतो आहे त्याच्या बोलण्यातनं तो पुढं जात असतो. ठरवून बोलत नाही तो की हा फ्रँक कॉल करताना यांच्याशी हेच बोलायचं असं नाही. तो बोलताना एखादा काय तर विषय निघाला, आता आपण ऐकलं की त्यानं बाहेर उघडा बसलो आहे, तो पॉईंट धरला, त्याच्यावरनं चालू केला त्यानं, कर्वचा विषय सोडून दिला. हे याचं फार मोठं यश आहे. कारण मी बरेचसे बघितलेत फ्रँक कॉल करणारे, बाकीच्या चॅनलवर पण करतात, बाबूराव सोडून अनेक जण करणार आहेत. पण बरेच जण नाही जमलेलं, हे लक्षात येते आपल्या की हा आवाज याचा आहे, ओळखतं आहे. तसं याच्या बाबतीत कधी झालेलं नाही आजपर्यंत. आणि 17 वर्ष सलग एखाद्या गोष्टीवर टिकून राहणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. तर यशवंत कुलकर्णी यांनी आज इथं येऊन आपल्या सगळ्यांचं जे मनोरंजन केलेलं आहे त्याबद्दल मी लोकमान्य टिळक वाचनालयाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रदीप तुझेही धन्यवाद की एवढा वेळ जे काही फार आपण खुसखुशीत खुमासदार पद्धतीनं हे लोकांपर्यंत पोचवलं सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकमान्य टिळक वाचनालयाचे आभार, विनय सरांचे आभार की ज्यांनी आज बामणोळीसारख्या गावापर्यंत मला त्यानिमित्तानं पोचता आलं तुमच्यापर्यंत. आणि तुम्हाला माझे विचार, माझं जे काही ह्या बाबूराव संदर्भातला जो प्रवास होता तो तुमच्याशी शेअर करता आला त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. तुम्हा सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद की ज्यांनी तास दीड तास इथं बसून मला ऐकलं, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू.